नमस्कार, मी मिनल मोहाडीकर. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे दिवाळीच्या शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समाधानाची, आनंदाची आणि आरोग्यमयी जाऊन दे. आत्ता आम्ही उद्योगिनीचा दिवाळी अंक तुम्हाला हातात देताना खूप आनंद होतो, कारण वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योगिनींना आपण इथे ऑनलाईनला घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे या झिरो टू हिरो बनलेल्या उद्योगिनींची यशोगाथा याच्यात आहे. त्यानंतर आणखीन एक सांगायला आनंद होतोय की 16 डिसेंबरला सकाळी BN वैद्य सभागृहात तुम्हाला यायचं आहे बरं का. आता तुम्ही म्हणाल कशासाठी, तर AUPBX आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान बिझनेस एक्सचेंज हे अवॉर्ड गेल्या वर्षी पण दिलं होतं, यावर्षी सुद्धा आहे. ऑनलाईनला जाऊन तुम्हाला तुमची माहिती लिहायची आहे, फक्त उद्योगिनींसाठी नाही तर उद्योजकांसाठी सुद्धा, आणि संपूर्ण भारतामध्ये ही स्पर्धा आपण घेतो. तर ऑनलाईनला जाऊन तुमची माहिती अवश्य लिहा आणि या स्पर्धेत भाग घ्या. आणि 16 डिसेंबरला सकाळी जो बक्षीस समारंभ होणार आहे त्याला इंडो थाय चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सुशीलजी स्वतः हजर राहणार आहेत. त्यांना सुद्धा आपल्याला मदत करायची इच्छा आहे, आणि म्हणूनच आपण जेव्हा थायलंडमध्ये गेलो होतो तेव्हा त्यांनी आपल्याला मदतीचा हात दिला होता. तरी वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ही स्पर्धा आपण आयोजित केली आहे. 16 डिसेंबरला बक्षीस समारंभ आहे, परंतु लिंकवरती जाऊन तुम्हाला अवश्य एनरोल करून घ्या. धन्यवाद. देशभराची पारंपरिक कला जपायलाच हवी. भारत हा खंडप्राय देश आहे. इथे अनेक प्रकारच्या पद्धती, खाण्यापिण्याचे प्रकार, राहणं, कला, नृत्य, आनंद घेण्याचे, देण्याचे प्रकार, यामध्ये अनेक प्रकार पद्धती आहेत. पारंपरिक पद्धती आज अजूनही आपल्याला आदिवासी भागांमध्ये सहज उपलब्ध आहेत. मोबाईल, संगणक अशा गोष्टीही त्यांच्या नव्या तरुण पिढीनं शिकून घेतल्याचंही दिसून येतं. दूरदर्शन आणि त्यावरील अनेक चॅनल्सही आदिवासी भागातील लोकांना बघण्यासाठीही उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत त्यांची पुढची पिढीही पारंपरिक संस्कृती, कला जपण्यापासून दूर जाते आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण काही कलेची आवड असणारी माणसं किंवा कलाकार त्यांच्यापर्यंत पोहोचतात, त्यांच्यासोबत राहतात आणि त्यांच्या कला कौशल्याला एक वेगळी उंची देण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याच अनुभवातून जाणवतं की काही कला वापरून तयार होणाऱ्या गोष्टी बनवणारी माणसंही अगदी हाताच्या बोटावर मोजावी इतकीच राहिली आहेत. मग ही कला त्या व्यक्तीसोबत संपेल की काय अशी भीती वाटते. मग यासाठी आपल्या शक्ती आणि ताकदीनिशीही काही ना काही उपाय शोधून काढतात. अशात सजग आणि कलेच्या प्रांताची निगा राखण्याचं काम करत आहेत परांजपे दाम्पत्य. पूर्वीताई परांजपे आणि त्यांचे यजमान यांनी आदिवासी लोकांच्या कला कौशल्याला प्राधान्य देणारा व्यवसायच सुरू केला आहे. खरं तर श्रीकृष्ण परांजपे म्हणजे पूर्वीताईंचे यजमान हे उत्तम फोटोग्राफर. त्यांना निरनिराळ्या पद्धतीचे, प्रकाराचे फोटो काढणं आणि ते जपून ठेवणं आवडतं. तो त्यांचा व्यवसाय पण आहे. 2010 पासून ते केंद्र आणि राज्य सरकारच्या आदिवासी विभागातर्फे प्रत्यक्ष त्यांच्या भागात जाऊन जीवन पद्धतीवर प्रकाश टाकतील अशी फोटोग्राफी करतात. ते त्या आदिवासींसोबत राहतात.
त्यांची जीवन पद्धती, त्यांचं सांस्कृतिक जीवन कार्यपद्धती हे सगळं कॅमेऱ्यात बंदिस्त करून त्याचं रिपोर्टिंग शासनाच्या विभागाकडे करत असतात. त्यांनी भारतामध्ये 350 आदिवासी जमातींसोबत काम केलं आहे. या कामात असतानाच त्यांना असं जाणवलं की यामध्ये 2 प्रकारांनी काम करण्याची गरज आहे. एकतर यांनी बनवलेल्या वस्तू सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं, त्यांची विक्री करणं आणि नंतर योग्य ते पैसे या कलाकारांना मिळवून देऊन त्यांना अधिकाधिक कलेची जोपासना करण्यासाठी प्रोत्साहन देणं. या दोन्ही गोष्टी करता याव्या म्हणून त्यांनी बालमुद्रा डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर या ट्रस्टची स्थापना केली. या सगळ्याची जनजागृती करण्यासाठी त्यांनी प्रदर्शन भरवण्यास सुरुवात केली. या प्रदर्शनात 2 गोष्टी प्रदर्शित होतात, ज्यामध्ये श्रीकृष्ण सरांनी काढलेल्या फोटोंचं प्रदर्शन होतं आणि त्या भागातल्या कलावंतांनी तयार केलेल्या वस्तू प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. अशा प्रदर्शनाच्या सुरुवातीला किंवा त्याचे उद्घाटन करण्यासाठी पूर्वीताई कधी आश्रमशाळेतील मुलांना किंवा जी नॉर्थ ईस्टची मुलं पुण्यात शिकण्यासाठी असतात अशा मुलांना किंवा जोडप्यांना बोलवतात, ज्यांच्याशी प्रदर्शनासाठी येणाऱ्या लोकांची ओळख होते. त्यातूनही जनजागृती होत असते. आजच्या घडीला पूर्वीताईंसोबत आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, ओरिसा, महाराष्ट्र आणि नॉर्थ ईस्टची सगळी राज्य या सर्व भागातील 1000 आदिवासी कलाकार जोडलेले आहेत. सर्वसाधारणपणे ते लोक त्या वस्तू किंवा डिझाईन्स नियमितपणे बनवतात. तीच डिझाईन्स बनवणं आणि विक्रीसाठी पाठवणं त्यांना पसंत पडतं. पण त्यात काही बदल सुचवला, वेगळं डिझाईन सांगितलं तर ते बनवण्यासाठी अधिक वेळ लागतो आणि कधीकधी वेगळ्याच डिझाईनची निर्मिती होते. त्यांनी एक विशेष गोष्ट नमूद केली, ती म्हणजे ओरिसामध्ये रघुराजपूर म्हणून गाव आहे. तिथे सर्वच्या सर्व लोक काही ना काही कलावस्तूंच्या निर्मितीत गुंतलेले असतात. ओरिसामध्ये साळीपासून म्हणजे टरफलासहित तांदूळ असतो, त्यापासून वेगवेगळ्या कलेच्या शोभेच्या वस्तू बनवतात. ही तिथली विशेष कला आहे. राजस्थानमधील अलवार इथे मातीचा दिवा बनवतात. मेघालय आणि आसाममध्ये लॅम्प बनवतात. मेघालयमध्ये औषधी हळद बनते. महाराष्ट्रात वारली पेंटिंग आहे. तसंच पेंटिंग इतर राज्यातही केलं जातं. यामध्ये सावरी आर्ट दिसून येतं. अर्थात प्रत्येक आदिवासी जमात कलाकार असते असं म्हणता येत नाही. पूर्वाताई म्हणतात की खूप मोठ्या प्रमाणात या वस्तूंच्या ऑर्डर घेता येत नाहीत, कारण सगळ्या वस्तू हातानेच बनवल्या जात असल्याने प्रत्येक वस्तू तयार करण्यासाठी वेळ जास्त लागतो. पण ही गोष्ट पुण्यातील काही कॉर्पोरेट्सना त्यांनी पटवून दिली. त्यामुळे वस्तू बनविण्यास वेळ मिळेल अशा वेळेत ते लोक पूर्वाताईंकडे ऑर्डर नोंदवतात. पूर्वाताईंकडील वस्तू या छोट्या छोट्या पण तरीही उपयोगी पडतील अशाच आहेत. त्यांच्याकडे परदेशस्थ भारतीयांची मागणी असते, कारण या वस्तू नेण्यासाठी कमी वजनाच्या, वाजवी दरातल्या आणि नुसत्या शोभेच्या नसून काहीतरी उपयोग करता येईल अशा असतात. दिवाळीपासून अशा भेटवस्तू खरेदी करणाऱ्यांची पूर्वाताईंच्या ट्राईब छत्री या दुकानात गर्दी असते. ट्राईब छत्री दुकानात येणाऱ्या वस्तू श्रीकृष्ण सर आपल्या फोटोग्राफीसाठी प्रवास करतात त्यावेळी सिलेक्ट करून घेऊन येतात. त्यानंतर त्यांची विक्री करणं, त्या वस्तूंची योग्य ती दखल घेतली जाईल असं ठेवणं, कलाकारांशी संपर्क ठेवणं, आलेली ऑर्डर पूर्ण करण्यासाठी लागणारे प्रयत्न आणि आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवणं अशी सर्वच कामं पूर्वाताई मनापासून करतात. त्यांचा हा व्यवसाय अनेक प्रकारांनी समाधान देतो, यात शंकाच नाही. एकतर यातून आपली संस्कृती जपणं, त्यांना रोजच्या जीवनासाठी लागणारी आर्थिक मिळकत मिळवून देणं, कलाकारांना वाढवणं, जपणं, शिवाय पर्यावरणपूरक गोष्टींचा व्यवसाय, या अशा अनेक गोष्टी त्यांना समाधान देतात. दोघे मिळून भारतीयत्व आणि परंपरांचा सार्थ अभिमान मिरविणारा व्यवसाय करतात, हे अधिक महत्त्वाचं. सौ पूर्वा परांजपे 99 50 57 84 38. लेखन सौ शैला गोखले. सुशील कुमार धानुका, थायलंडमधील इंडियन आयडल. सुशील कुमार धानुका हे मास्टेक्स कंपनी लिमिटेड नावाच्या थायलंड स्थित कंपनीचे CEO आहेत आणि ते थायलंडच्या थाई आणि भारतीय समुदायांमध्ये खूप सक्रिय आहेत. गेल्या 40 वर्षांपासून समाजाला काहीतरी परत देण्याच्या भावनेतून त्यांनी भारतीय संस्कृती, इतिहास आणि भाषेच्या सखोल ज्ञानाद्वारे योगदान दिलं आहे. सुशील कुमार धानुका यांचा जन्म 3 जानेवारी 1950 रोजी सिलिगुडी, पश्चिम बंगाल इथे श्री भगवती प्रसादजी धानुका आणि श्रीमती परमेश्वरी देवी यांच्या पोटी झाला.
पण त्यांचं बालपण बहुतेक रांची, झारखंड, तत्कालीन बिहार इथं गेलं. त्यांची कथा खरं तर त्यांच्या वडिलांच्या कथेपासून सुरू होते, जे म्यानमार, बर्मामध्ये स्थायिक होते. जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं, सुशीलच्या वडिलांचा म्यानमारमध्ये कापडाचा व्यवसाय होता, जो त्यांच्या वडिलांनी म्हणजे सुशीलच्या आजोबांनी स्थापित केला होता. परंतु त्यावेळी अनेक भारतीयांप्रमाणे त्यांनाही देशातून पळून जावं लागलं आणि ते बोगरा, आज बांगलादेश, इथे स्थायिक आहेत. फाळणीनंतर ते सिलिगुडीला गेले आणि त्यांनी आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने हा व्यवसाय फारसा यशस्वी झाला नाही. त्यांनी श्री रामेश्वरदास नोपाणी हे रांचीजवळ एक नवीन निवासी पब्लिक स्कूल बांधत होते. ते त्यावेळच्या देशातील काही सर्वोत्तम निवासी मुलांच्या शाळांप्रमाणे होतं. सुशीलच्या वडिलांना या नवीन शाळेच्या म्हणजे विकास विद्यालयाच्या लेखा विभागात प्रशासकीय नोकरीची ऑफर देण्यात आली होती. सुशीलच्या सुदैवाने या शाळेच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना शाळेत विनामूल्य उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली, ज्यामुळे सुशील आणि त्याच्या भावंडांना तिथे शिक्षण घेता आलं. ही शाळा मुख्यत्वे त्या काळातील उच्चभ्रू मारवाडी व्यावसायिकांच्या मुलांसाठी बांधण्यात आली असल्याने फी खूप जास्त होती आणि सुशीलचे वडील सहसा मुलांना तिथे पाठवू शकले नसते. यामुळे सुशीलला उत्कृष्ट शिक्षण मिळू शकलं. आयुष्यभराचे मित्र बनवता आले आणि खूप जवळच्या मित्रपरिवारात ते वाढू लागले. सुशीलला टीव्ही आणि फोनसारख्या आधुनिक गॅजेटशिवाय घालवलेले ते साधे दिवस खूप प्रेमाने आठवतात, कारण यामुळे संपूर्ण समाजाने एकत्र वेळ घालवला आणि एकमेकांशी चांगले आदराचे संबंध ठेवले गेले. लपाछपी किंवा चोरशिपाईसारखे साधे खेळ खेळणं किंवा स्वच्छ चांदण्या रात्री घराबाहेर झोपणं हे आजच्या आधुनिक विचारसरणी असलेल्या समाजासाठी खूप वेगळं आहे, जिथे लोक कधीकधी त्यांच्या शेजाऱ्यांना ओळखतही नाहीत. आजही सुशीलजी जमेल तितक्या वेळा विकास महाविद्यालयाला भेट देतात आणि त्यांच्यापासून अनेक जण दूर गेले असूनही त्यांना भेटून येतात. कॉलेजसाठी सुशीलने रांची कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर BSc करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. काळ्या बाजाराच्या भरभराटीच्या दिवसात त्यांचा हा उपक्रम फारसा यशस्वी ठरला नाही आणि त्यांनी नोकरी पत्करली. या नोकरीने त्यांना अहमदाबादला नेलं. इथे सुशीलला सेल्स व मार्केटिंगची पार्श्वभूमी नसतानाही तिथल्या मॅनेजरने सेल्समध्ये ठेवलं. परंतु ही त्यांची पहिली खरी नोकरी होती, म्हणून त्याने नव्या गोष्टी शिकण्यात बराच वेळ घालवला आणि कापड उत्पादनाबद्दल जाणून घेण्यासाठी कारखान्यातही वेळ घालवला. लवकरच त्याला समजलं की जर त्याला प्रगती करायची असेल तर त्याला पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे, जी त्याला मुंबईला घेऊन जाईल. तो त्याच्या काकांकडे राहत होता आणि त्यांनीच त्यावेळी काम करत असताना सुशीलला आग्रहाने MS करण्यास प्रोत्साहन दिलं. पुढे नशीबच त्याला घेऊन आलं श्री आदित्य बिर्ला यांना भेटण्यासाठी. बिर्लांनी प्रभावित होऊन त्याला नोकरीची ऑफर दिली. कोलकाता इथे काही काळ राहिल्यानंतर सुशीलजींचं पोस्टिंग बाडुंग, इंडोनेशिया इथे झालं आणि अशा प्रकारे त्यांनी भारताबाहेर एक नवीन जीवन सुरू केलं. 1977 सुशीलजी भारताबाहेर पहिल्यांदाच इंडोनेशियाला पोहोचले. इंडोनेशियातील मॅनेजमेंट हे आदित्य बिर्ला समूहासाठी थोडंसं असामान्य मॉडेल होतं, कारण कारखाना प्रत्यक्षात दुसऱ्याच्या मालकीचा होता आणि AB ग्रुपला मॅनेजमेंटचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. काही वर्षांनी तो करार संपला आणि सुशीलजींना बँकॉक, थायलंड इथे स्थलांतरित करण्यात आलं, जिथे ते 1981 पासून राहू लागले. 1989 आणखी एक संधी मिळाली, जेव्हा एका स्थानिक थाई भारतीय व्यापाऱ्याने कापड कारखाना सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क साधला. या मालकाने कधीही कारखाना बांधला किंवा चालवला नव्हता आणि सुशीलजींनी तोपर्यंत कापड मार्केटिंगमध्ये करिअर केलं नव्हतं. AB ग्रुपसारखी प्रस्थापित MNC सोडून एका छोट्या अज्ञात व्यक्तीसोबत नवीन कंपनी स्थापन करणं हा एक मोठा जुगार होता. तरीसुद्धा नशीब शूरांना साथ देत असल्यानं सुशीलजींनी उडी घेतली आणि जमीन, यंत्रसामग्री खरेदी करण्यापासून मास्टेक्स ही कंपनी स्थापन करण्यास मदत केली. नवे कर्मचारी किंवा स्टाफची नियुक्ती करून त्यांनी एक नवीन एक्सपोर्ट मार्केट निर्माण केलं आणि अशा प्रकारे त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सर्वार्थानं चालवण्यास सुरुवात केली. मास्टेक्सने तेव्हापासून 3ही कारखान्यांचं काम अनेक पटीने वाढवलं आणि ही कंपनी आज थायलंडमध्ये अंतवस्त्राचं कापड किंवा लेसेस निर्मितीतलं नंबर 1 खेळाडू आहे. याच कंपनीमधून निवृत्त होईन असा विश्वास सुशीलजींना आहे. त्यांच्या स्वतःच्या जीवनातून अनेक धडे आहेत,
जे सुशीलजी आजच्या तरुण पिढीबरोबर शेअर करू इच्छितात. पहिली म्हणजे मोठी स्वप्न पाहणं. विकास विद्यालयात असताना त्यांनी हे काम करायला सुरुवात केली. जेव्हा त्यांनी त्यांच्याहून अधिक श्रीमंत वर्गमित्रांना पाहिलं आणि त्यांच्या पातळीवर जाण्याचा निर्धार केला. दुसरं म्हणजे धाडस आणि ॲडजस्टमेंटची भावना असणं. उदाहरणार्थ, त्यांनी नेहमीच स्थानिक भाषा शिकण्याचा प्रयत्न केला, कारण यामुळे त्यांना स्थानिक कर्मचाऱ्यांशी संवाद साधू न शकणाऱ्या इतर सहकाऱ्यांपेक्षा खूप जास्त फायदा झाला. त्यामुळे अहमदाबादमध्ये ते गुजराती शिकले, कोलकात्यात त्यांनी बंगाली भाषा शिकली, इंडोनेशियामध्ये ते बहासा बोलू शकणारे एकमेव प्रवासी होते आणि थायलंडमध्ये ते उत्तम थाई बोलतात. परंतु हे सगळं करताना ज्याला ते मूळ मूल्य मानतात त्यावर सुशीलजी ठाम आहेत. ते एक कठोर शाकाहारी आहेत. त्यामुळे त्यांनी ज्या ठिकाणी वास्तव्य केलं त्या सर्व ठिकाणी त्यांना नक्कीच अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जेव्हा ते पहिल्यांदा थायलंडला गेले तेव्हा तिथे लोकांना शाकाहार माहीतच नव्हता. अगदी स्वयंपाकाचं तेलसुद्धा डुकराचं मांस, चरबीयुक्त असायचं. असं असूनही त्यांच्यासाठी जे महत्त्वाचं ते त्यांनी सोडलं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे या पूर्ण प्रवासात जे लोक आपल्याला मदत करतात त्यांना कायम लक्षात ठेवणं. त्यांच्या प्रवासाच्या प्रत्येक पायरीवर मदत करणारे अनेक लोक भेटले, ज्यांच्या प्रोत्साहनाशिवाय आणि पाठिंब्याशिवाय ते आज इथे पोहोचू शकले नसते. अशा अनेक लोकांना भेटून सुशीलजींना धन्य वाटतं. शेवटी ते प्रामाणिक मेहनतीच्या महत्त्वावर भर देतात. त्यांच्यासाठी हा आनंद केवळ कठोर परिश्रमातून येतो आणि ते खरोखर विश्वास ठेवतात की बाकीचं सगळं नशीब आहे. जीवनात नशीब नक्कीच मोठी भूमिका बजावतं, असं त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण क्षणांनी सिद्ध केलं आहे. परंतु शेवटी आपण केवळ आपल्या ताब्यात असलेल्या गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो. आपण समाजाला काहीतरी परत देण्याच्या भावनेने सुशीलजींनी हिंदी साहित्य आणि भारतीय संस्कृतीविषयी असलेल्या त्यांच्या प्रेमापोटी योगदान देण्याचे काही मार्ग शोधले आहेत. त्यांना हिंदी पुस्तकं आणि भाषेची नेहमीच खूप आवड होती आणि आजही आहे, आणि म्हणून ते थायलंड हिंदी परिषद चालवतात, जी थायलंडमध्ये हिंदीचा प्रचार करते आणि मासिक संमेलनं भरवते. थायलंडमध्ये हिंदी भाषेला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी ते विविध संस्थांमध्ये थाई विद्यार्थ्यांना हिंदी शिकवतात. संस्कृतीबद्दलच्या स्वारस्यामुळे त्यांची थाई भारतीय इतिहासकारांशी व काही थाई विद्वानांशी घनिष्ठ मैत्री निर्माण झाली आहे आणि आज ते सिल्पाकोर्न विद्यापीठातील संस्कृत केंद्राचे विश्वस्त आणि थाई भारत कल्चरल लॉजच्या नेत्यांपैकी एक आहेत. धर्माबद्ध पीठातील संस्कृत केंद्राचे विश्वस्त आणि थाई भारत कल्चरल लॉजच्या नेत्यांपैकी एक आहेत. धर्माबद्दलच्या त्यांच्या आवडीमुळे त्यांनी केवळ सर्व प्रमुख हिंदू ग्रंथ, वेद, उपनिषदे, गीता, मनुस्मृती वाचले नाही, तर इतर प्रमुख धर्माचे बायबल, कुराण इत्यादी ग्रंथ देखील वाचले. या आवडीमुळेच ते विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि हिंदू स्वयंसेवक संघाचे नेते बनले. सुशीलजी हे केवळ सांस्कृतिक कार्यातच नाही तर व्यावसायिक समुदायांमध्येही सक्रिय आहेत आणि ते सध्या इंडिया थाई चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक आहेत. सुशील धानुका यांचं जीवन म्हणजे कठोर परिश्रम आणि आकांक्षांचे पालन केल्यानं माणूस अगदी साधारण परिस्थितीतूनही कसा वर येऊ शकतो याचं आजच्या तरुण पिढीसाठी उत्तम उदाहरण आहे. अपर्णा अमित वाईकर, बँकॉक, थायलंड. 66 98 27 32 27 4. भारतीय उद्योजक महिलांचा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम. महिला उद्योजकता हा कार्यक्रम ITCC म्हणजेच इंडो थाई चेंबर्स ऑफ कॉमर्स इथे संपन्न झाला. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान भारतातील महाराष्ट्रात अग्रेसर
व गतिशील असलेली एक संस्था, ज्यामध्ये लहान व मध्यम व्यावसायिकांचा समावेश आहे. त्यातील अनेक उद्योगिनी ह्या गृहिणी आहेत, ज्यांनी आपल्या कला कौशल्याचा वापर उद्योग सुरू करण्यासाठी केला. व्यवसायाने पॅथॉलॉजिस्ट असलेल्या सौ मीनलताई मोहाडीकर यांनी ही संस्था सुरू केली. महिलांना प्रोत्साहित करणे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि स्वकर्तृत्वावर उंच उडायला मदत करणे हे संस्थेचे मूळ उद्दिष्ट आहे. आज संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाली. 5,000 मेंबर्स आणि सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असलेल्या मीनलताई त्यांची मुलगी मधुरा हिच्या बरोबरीने या संस्थेचा कार्यभाग सांभाळतात. मीनलताई हे सर्व कोणतीही फी न आकारता केवळ त्यांच्या मेगा ट्रेड फेअर्सच्या उत्पन्नातून हा सर्व कारभार चालवतात. भारतातील अनेक कन्झ्युमर प्रोडक्ट्स तसेच शैक्षणिक सहल उद्योगिनींसाठी त्या आयोजित करतात. दरवर्षी अवॉर्ड दिले जाते, काउन्सिलिंग सेशन घेतले जाते. आता आजूबाजूला अनेक संस्था उदयास आल्या, पण मीनलताई थट्टेने म्हणतात, याचा मूळ पाया आम्हीच रोवला. हे 100% सत्य आहे. ही संस्था 12 वर्षापासून दुबईला व्यवसायासाठी भेट देते आणि अनेक बिझनेस कनेक्शन्स तिथे झालेली आहेत. बँकॉकची पहिलीच भेट, पण त्यातून आपल्याला अनेक संधी आहेत हे लक्षात आले. उद्योजकांनी तेथील व्यावसायिकांसमोर आपापले प्रोडक्ट्स ठेवले होते. त्यात दागिने, खाद्यपदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, कपडे, हर्बल प्रोडक्ट्स तसेच ऑनलाईन वास्तू आणि संगीत याचे क्लासेस यांचा समावेश होता. बँकॉकमधील 70 व्हिजिटर्सनी या प्रदर्शनास भेट दिली. त्यातील अनेक जण उद्योगिनींबरोबर बिझनेससाठी उत्सुक आहेत. ITCCचे अध्यक्ष SK धनुका यांनी बायकांचे खूप कौतुक केले. अमित वाईकर यांनी प्रशंसनीय शब्दात सांगितले की हा बायकांसाठी एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याद्वारे त्या बिझनेस स्थापन करून वाढवू शकतात. भारतात उद्योजक महिलांसाठी अनेक शासकीय योजना आहेत. भारतीय नारी शक्तीचा अनुभव त्यांना आश्चर्यचकित करून गेला. शब्दांकन गौरी टिकले. माइंडफुलनेस आणि आजचं जीवन. माइंडफुलनेस की माइंडफुल? मनाची व्यग्रता की सजगता? माइंडफुलनेसचा शब्दशः अर्थ आहे सजगता, अवेअरनेस. मी म्हणजे माझं शरीर आणि मन म्हणजे या क्षणी माझ्या शरीरात काय जाणवत आहे, माझ्या मनात काय विचार भावना आहेत, मी काय कृती करत आहे, कशासाठी करत आहे, माझ्या सभोवताली काय चालू आहे, या इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे सजगता, माइंडफुलनेस. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं का शोधायची, त्याचा काय फायदा? तर यासाठी थोडं मेंदूच्या आत डोकावूया. कॉम्प्युटरमध्ये कशा आपण एकाच वेळी अनेक फाईल्स ओपन करू शकतो आणि आपलं काम चालू ठेवू शकतो, आणि त्याप्रमाणे आपल्या मेंदूतली अनेक फाईल्स ओपन असतात. उद्या मुलांचं प्रोजेक्ट सबमिशन आहे, परवा पालक सभा आहे, नवरा उद्या बाहेरगावी जायचा आहे, नाश्त्याला काय करायचं, काल त्या व्यक्तीमुळे किती त्रास झाला, आज माझं ऑफिसमध्ये महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे. एक ना अनेक, भूत भविष्य वर्तमान सगळ्याचंच मॅशअप. आता प्रमाणाबाहेर फाईल्स ओपन राहिल्या तर कॉम्प्युटर कसा हँग होतो, तसा आपला मेंदूही थकतो, दमतो, ब्रेन फॅग, आणि एक व्यग्रता सगळं अस्तित्व व्यापून टाकते. मन सतत एका विषयावरून दुसऱ्या विषयावर माकडासारख्या उड्या मारत राहतं, भरकटत राहतं. कॉम्प्युटरप्रमाणे आपल्या मेंदूतलं DMN डिफॉल्ट मोड नेटवर्क सतत ऑन राहतं आणि यामुळे एक सततचा ताण जाणवू लागतो. आजच्या जीवनशैलीत स्पर्धा वाढली आहे, तशी डिस्ट्रॅक्शन्सही वाढली आहेत. स्पर्धेमुळे ताण वाढलाय.
या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ताण, सर्व्हायव्हल आणि वाढलेल्या डिस्ट्रॅक्शन्समुळे ठरवलेल्या कामावर 100% लक्ष न देता आल्यामुळे काम योग्य प्रकारे पूर्ण न होण्याचा ताण, एक डिस्ट्रेस म्हणजे अतिरिक्त ताण. स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रश्न म्हणजे अस्तित्वाला धोका, आणि ही डेंजरची जाणीव जन्म देते स्ट्रेस रिस्पॉन्सला, जो आदिमानवाच्या दैनंदिन आयुष्यात गरजेचा होता, कारण त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असायचा. राग, भीती, भावना, दुःख या भावना त्याला गरज असलेली कृती करण्यास भाग पाडायच्या. रागातून उद्भवते लढाई, भीतीमुळे पलायन आणि दुःखामुळे थिजून जाणं. फाईट आणि फ्रीज रिस्पॉन्स. या रिस्पॉन्समुळे शरीरात स्त्रवणारी केमिकल द्रव्य त्यालाही त्वरित कृती करण्यासाठी मदत करायची. शरीरात अधिक ऊर्जेसाठी साखरेची मात्रा वाढवणं, स्नायूंना ताकद हवी म्हणून हृदयगती आणि श्वासोच्छवास यातून अधिक रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पुरवणं हे यामुळे शक्य व्हायचं. आदिमानव आपल्या बचावार्थ लढायचा, पळायचा किंवा लपून बसायचा. झालं गेलं विसरून जायचा, जीव वाचला तर, आणि पुढचं आयुष्य जगायचा. पण आज आपण छोट्या छोट्या स्पर्धांना जीवन मरणाचा प्रश्न बनवला आहे. त्यात आपली स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती मिळून अस्तित्वात नसलेले कल्पनेतले धोके निर्माण करण्यात आपण तरबेज झालो आहोत, आणि याचा परिणाम सूक्ष्म स्वरूपात जाणवणारा, नको असणारा सततचा ताण. परिणामी वाढलेली अस्वस्थता, बेचैनी, चिंता, उदासी, भीती आणि अर्थात अतिरक्तदाब, डायबेटीज, ॲसिडिटी, मायग्रेन, स्नायू ताठरता हे शारीरिक विकार. या सगळ्या चक्रात आपला भावनिक मेंदू अतिसंवेदनशील होतो. विचारचक्र सतत चालू राहतं. स्मरणशक्ती त्यात नको त्या भूतकाळातील आठवणींची भर टाकते. कल्पनाशक्ती नको तिथे काम करते. विचार, भावना आणि कृती यांचा एकमेकांशी काहीच ताळमेळ राहत नाही. जगण्यातला आनंद कमी, नाहीसा होत जातो. यात माइंडफुल किंवा सजगता ठेवल्याने काही फरक पडू शकतो का? बघूया. सजगतेची त्रिसूत्री आहे. 1. इंटेन्शन, हेतू. मी एखादी कृती का आणि किती वेळ करणार आहे? 2. अटेन्शन, संकल्प. जी कृती करणार आहे त्याकडे 100% लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहे. 3. एक्सेप्टन्स, स्वीकार. यातून जे साध्य होईल त्याचा स्वीकार करून अयोग्य ते सुधारून पुढे जाणार आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा वर्तमान काळात जगण्याचा सराव आहे. एक प्रकारचं ध्यानच आहे. माझं लक्ष मी कुठे द्यायचं हे मी ठरवणार. पण त्याआधी ते भरकटत आहे हे तरी लक्षात यायला हवं. मग यासाठी रोज येता जाता सहजपणे आपण काही सराव करू शकतो का? प्रयत्न करू शकतो का? काहीही प्रतिक्रिया न करता हे चांगलं, हे वाईट, हे नको, काही लेबलिंग न करता गोष्टी बघण्याचा प्रयत्न करू शकतो का? कारण प्रतिक्रिया म्हणजे स्ट्रेस रिस्पॉन्सना आवाहन, आणि मग अस्वस्थता आलीच. आपला श्वास, जो फक्त वर्तमान असतो, त्याकडे बघू शकतो का? काही काळ ठरवून आणि अधेमध्ये लक्षात येईल तसं श्वासाकडे ठरवून लक्ष देऊ शकतो. श्वास घेणं, सोडणं, त्यामुळे होणारी छातीपोटाची हालचाल, नाकाशी हवेचा स्पर्श हे जाणीवपूर्वक फक्त बघू शकतो. आपण अपसेट असतो तेव्हा श्वासाची गती वाढलेली असते, अर्थातच तणावामुळे. अशावेळी श्वासावर लक्ष दिल्यानं ती नियंत्रित होऊ शकते, आणि अर्थातच त्यामुळे ताणाची स्थितीही नियंत्रणाखाली येऊ शकते. आपण जी कृती करत असतो नित्यनियमाच्या, म्हणजे दात घासणं, आंघोळ करणं, स्वयंपाक करणं, चालणं, गाडी चालवणं, गाणी ऐकणं इत्यादी, या अधिक सजगतेने करू शकतो. आपली पंचेंद्रिये आपल्याला सतत काहीतरी माहिती देत असतात, जाणीव करून देत असतात. साधी चालण्याची कृती घेऊ. डोळ्यांना परिसर दिसत असतो, त्याकडे सजगतेने बघणं. पानं, फुलं, आकाश, पक्षी, अनंत गोष्टी आहेत. परिसरातले आवाज ऐकण्याचा प्रयत्न करणं. बोलण्याचा आवाज, पक्ष्यांचं कूजन, वाहनांचे आवाज इत्यादी. कुठले वेगवेगळे वास येत आहेत, त्वचेला काय स्पर्श जाणवत आहे, हवा थंड, दमट, कुंद कशी लागतेय, आणि अर्थात चालताना माझ्या शरीरात काय जाणवतंय.
श्वासाची गती वाढली आहे, हृदयाचे ठोके वाढले आहेत, अंगात उष्णता वाढली आहे, घाम येत आहे, याकडे लक्ष देऊ शकतो. श्वास आणि पावलांची गती यांची सांगड घालू शकतो. नुसतं चालणंही किती आनंददायी होऊ शकतं, हो ना? या सगळ्या सरावामुळे आपली त्वरित प्रतिक्रिया द्यायची सवय कमी होऊ लागते. थोडा पॉज घेऊन स्वतःकडे, स्वतःचे विचार, भावना, कृती याकडे, सभोवतालच्या परिस्थितीकडे बघण्याची सवय लागते आणि यामुळे आपली कृती विचारपूर्वक घडण्याची शक्यता वाढते. कारण विचारी मेंदू अशावेळी काम करू लागतो. सदसद विवेकबुद्धी जागृत होते, कृती योग्य होते, निर्णय अचूक होतात, परिस्थिती निवळण्यास मदत होते, आपली कार्यक्षमता वाढते, एकाग्रता वाढण्यास मदत होते, निर्णय क्षमता वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाला स्थिरता येते. आनंद जगण्याची कला हळूहळू अंगवळणी पडू लागते. निरुपयोगी, महत्त्वाचे नसलेले विचार ओळखता येऊ लागतात आणि विचारचक्रही शांत व्हायला लागतं. या क्षणात क्षणस्थ होण्याची, जगण्याची मजा येऊ लागते. चला तर मग माइंडफुल होऊयात. म्हणजे येता जाता जर कुणी विचारलं, अहो तुमच्या शांत आनंदी जगण्याचं रहस्य काय, तर तुम्ही म्हणू शकाल, हमारे सोचने और देखने का, महसूस करके अपनाने का, रास ना आया तो छोड़ने का, अंदाज ही कुछ अलग है, आपको मंजिल की पड़ी है और हमें रास्ते की. डॉक्टर सौ मधुमिता म्हैसकर. 92 21 04 40 95. पोषकत्व देणारं भरड धान्य. 2023 हे वर्ष भरड धान्याचं वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं आहे. पण मिलेट्स किंवा भरड धान्यच का वापरायचं? यावर्षी त्यावरच भर का द्यायचा? कदाचित असं असेल की वर्षभर ते पदार्थ खायची सवय झाली की मग ते अंगवळणी पडेल आणि आपल्या रोजच्या खाण्याचाच भाग बनेल असंच असावं. पण भरड धान्य म्हणजे काय? आपल्याला सर्वसाधारणपणे सामान्य माणसांना भरड धान्य नाचणी, ज्वारी, बाजरी, वरी इतकीच माहीत असतात. पण आज आपण ज्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत त्या आहेत अलका कुलकर्णी. त्यांचा एकंदरच भरड धान्य यावरचा अभ्यासच अप टू डेट, अद्ययावत आहे. नोकरी सोडून काहीतरी वेगळा व्यवसाय करायचा हे पक्क ठरवलंच होतं. त्याचप्रमाणे त्यांनी भरड धान्याचा अभ्यास करायचा असं ठरवलं आणि त्यांच्या अभ्यासातून व्यवसायाची सुरुवात करताना 2023 हे वर्षच भरड धान्याचं वर्ष म्हणून घोषित झालं. आणि मग अलकाताईंनी अधिक जोमानं काम करायला सुरुवात केली. भरड धान्याच्या संबंधी काम करताना मुळात त्यांना त्यांची शेती करायची होती, पण त्यांच्याकडे स्वतःची जमीन नव्हती. जमीन मिळेल का अशी चौकशी करत असताना त्यांना एका अनुभवी व्यक्तीने असं सुचवलं की तुम्ही ही शेती करून भरड धान्याचं उत्पादन करण्यापेक्षा शेतकरी जे धान्य पिकवतात त्यांना मदत करून ते विकायला हातभार लावा, ज्यामुळे त्यांना त्यांच्या श्रमाचं योग्य दाम मिळू शकेल. आणि हीच गोष्ट अलकाताईंच्या मनात पक्की बसली आणि मग व्यवसायाचा श्री गणेशा त्या दृष्टीनं सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. अलकाताईंनी कर्नाटकमध्ये मिलेट्सवर प्रशिक्षण घेतलं. त्यांचं प्रशिक्षण आणि जमवलेली माहिती इतकी अद्ययावत आहे की बोलायला लागल्यावर सहजपणे त्या आपल्या माहितीमध्ये आवश्यक अशी भरच घालतात. म्हणजे आपण सर्वसामान्यपणे नाचणी, वरी, ज्वारी, बाजरी अशी नावं घेतली की आपली मिलेट्स किंवा भरड धान्याची यादी संपते. पण त्यांच्यापासून काय बनवलं जातं अशा सर्व गोष्टींपर्यंत त्या पोहोचतात. मुळात 2023 भरड धान्य वर्ष असं जाहीर केल्यावर असं म्हणजे काय विशेष आहे? ज्वारी, बाजरी, नाचणी हे महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे माहीत असते आणि त्यांचा वापरही आपल्या आहारात विविध प्रसंगी केला जातो. अर्थात धान्याच्या बाबतही आपण लोक रंगानुसार पसंती देणारे आहोत,
असं मत अलकाताईंनी विशेषतः मांडलं. त्या म्हणतात, आपण पटकन तांदूळ, गहू यांना पसंती देतो, पण तेवढीच किंवा तशीच पसंती आपण नाचणी, बाजरी अशा धान्यांना देत नाही. बारकाईने विचार केला तर ते खरंही आहे, नाही का? भरड धान्य आपण सर्रास वापरत नाही, कारण एकतर त्यांना स्वतःची चव नाही. ते खाण्यासाठी काही विशेष प्रकारांनी त्याचे पदार्थ बनवावे लागतात. त्यामध्ये मसाले किंवा गोड पदार्थ करायचा असेल तर साखर, गूळ घालावा लागतो. ते शिजण्यासाठी तांदूळ गव्हापेक्षा खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे आजच्या अतिशय जलद जीवन पद्धतीमध्ये भरड धान्याचा वापरही जास्त करणं सोपं नाही. शिवाय ठराविक भरड धान्याबद्दलच अनेक लोकांना माहीत आहे. एकतर भरड धान्याचा रंग हा अपिलिंग किंवा पटकन आवडेल असा नसतो, पण त्याचे फायदे आरोग्याच्या दृष्टीने खूप आहेत. एकतर भरड धान्य खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं जास्त वेळ राहतं. त्याचा गुणधर्म असा आहे की ते त्याच्यातील पोषक द्रव्य हळूहळू शरीरात सोडतात. भरड धान्य पिकवण्यासाठी खतं किंवा कीटकनाशक वापरावी लागत नाहीत. त्यांना विशिष्ट दर्जाचीच जमीन लागते असंही ठरलेलं नाही, आणि ते वाढत असताना ग्लोबल वॉर्मिंग कमी करायला मदत करतात. पण ते थोडे पचायलाही कठीण असतात. हा सगळा अभ्यास केल्यानंतर अलकाताईंनी पुण्याजवळ भरड धान्याचे वेगवेगळे पदार्थ बनवणारी फॅक्टरी सुरू केली. त्यांच्या फॅक्टरीचं नाव आहे ग्रेनिंग डे न्यूट्रास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड. त्या इतरांना पदार्थ डेव्हलप करून देतात आणि त्यांच्या ऑर्डरप्रमाणे ते पदार्थ त्यांच्या फॅक्टरीत तयार होऊन त्या लोकांच्या ब्रँड नेमने विकले जातात. अशा प्रकाराने अलकाताईकडे तयार झालेले पदार्थ 200 वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या दुकानांमध्ये विकले जातात. त्यांच्यासोबत 3 फूड टेक्नॉलॉजिस्ट काम करतात. अशा प्रकारे आपल्या करिअरचं विशिष्ट नियोजन करून आपलं वय थोडं वाढल्यानंतरही कार्यरत राहण्याचा मार्ग अलकाताई कुलकर्णी यांनी शोधलाय. त्यांच्या कुटुंबाचीही त्यांना उत्तम साथ आहे, हे महत्त्वाचं. सौ अलका कुलकर्णी, 99 22 99 06 70. लेखन सौ शैला गोखले. थायलंडचा अनुभव. स्वप्नांच्या दुनियेत मधुरा, मिनल वहिनी तुम्ही घेऊन आलात. मला नवीन नाती स्वप्न देऊन गेलात. त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद. तुम्हाला बेला, मानसी, वंदना, अनु, धनु, जयश्रीताई, उज्ज्वला, प्रज्ञा, माधुरी, सुजाता, अमित, वैभव, योगेंद्र, सत्या, सुजय यांच्यासारखे स्वप्नांना गवसणी घालून आनंद लुटणारे कुटुंब दिलेत. सॉगसारख्या गाईडमुळे भाषेवर मात करून आपण कोणतीही गोष्ट इतरांपर्यंत पोहोचू शकतो हा आत्मविश्वास दिला. पहिल्यांदाच इतक्या लांब आले होते, पण या 8 दिवसात कधीही आपण घरापासून लांब आहोत असं वाटलं नाही, कारण ही प्रेमाची माणसं तुम्ही होतात. क्रूजवरचं जेवण, डान्स, सफारी, डॉल्फिन शो, मंकी शो दाखवून पुन्हा लहान होऊन जगण्याचा आनंद दिलात. फॅक्टरी दर्शन आणि दोघांमध्ये एक भाग होऊन नवीन स्वप्न बघण्याची उमेद दिलीत. आपणही स्वप्न बघू शकतो आणि ती तुम्हा सगळ्यांच्या प्रेमळ प्रोत्साहनामुळे ती पूर्णही करू शकतो हा आत्मविश्वास दिलात. पुन्हा एकदा या सगळ्यामुळे माझ्यातली मी मिळवून दिलीत. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. सरोज मोहाडीकर, 99 69 66 88 97. कुबल CKP मसाला. कुबल मसाला. थायलंडचा काव्यमय अनुभव. इतक्या दुरून आलो पण भरून गेलं मन. इतक्या दुरून आलो पण भरून गेलं मन. मला सांगतंय मधुराला 100 वेळा थँक्स म्हण. सारा राजशाही थाट पाहून मला सुखद धक्का बसला. टायगर टोपियाचा वाघ सुद्धा गुमान शेजारी येऊन बसला. भर समुद्रात फ्लाय उपर द स्काय अँड वॉक अंडर द सी. आणि तो पर्यांचा शो म्हणजे काय?
एकदम गोडाचा शिरा आणि त्यावर पुन्हा घी. त्या खऱ्या मुली नव्हत्या हे कळल्यावर काही मित्रांना वाईट वाटलं. त्या खऱ्या मुली नव्हत्या हे कळल्यावर काही मित्रांना वाईट वाटलं. पण मी मात्र मधुराला 100 वेळा थँक्स म्हणलं. सफारी वर्ल्ड मधल्या दुनियेत तर एकदम हरवूनच गेलो. फोटो काढताना चिंपांझीने घेतला मुका तेव्हा भानावर आलो. रिव्हर क्रूज तर अप्रतिम स्वर्गीय प्रवास झाला. 18 वर्षाच्या मुलीसारखी मस्त नाचली बेला. प्रत्येकाचे वैशिष्ट्य मात्र प्रदर्शनात दिसलं. प्रतिभांचं वेगळंच विश्व समोर येऊन ठाकलं. मिनलताईंनी आयुष्यभर मोती केलेत जमा. त्यांनाही थँक्स म्हणलं तर मला होणार नाही क्षमा. कांदा नाही, लसूण नाही, वाटलं जैन फूड कसं असेल. पण यसाका वापरून तर पहा, नक्कीच फरक दिसेल. आयुष्यभर पुरेल एवढा आनंद इथून घेऊन जाऊ. वाईट फक्त एवढंच वाटतंय, माय फर्स्ट गर्लफ्रेंड सॉंगला मात्र इथेच ठेवून जाऊ. वैभव सरदेसाई 96 37 58 85 65. मोबाईलचा ॲप आरोग्याचा साथी. महाभारत. यक्षाने युधिष्ठिराला काही प्रश्न विचारले. त्याला यक्ष प्रश्न म्हणतात. त्यातील एक प्रश्न, लाभांना उत्तम किम, याचा अर्थ सगळ्यात महत्त्वाचा लाभ कुठला? त्यावर युधिष्ठिराचं उत्तर आहे आरोग्यम. खरंच किती खरं आहे ना हो. संस्कृतमध्ये एक वचन आहे, शरीरम आक्षम खलु धर्म साधनम. याचा अर्थ तुमचा धर्म, तुमचं कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडण्यासाठी पण सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे शरीर. आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आपल्या शरीरातील फुफ्फुसं हा एक महत्त्वाचा अवयव आहे. त्यामार्फत श्वासोच्छ्वास घेतला जातो. या अवयवाची काळजी कशी घ्यावी या संदर्भात सौ नंदिता दांडेकरने जे काम केलं आहे, कसं केलं आहे, काय केलं आहे, तो तिचा प्रवास जाणून घेऊया. नंदिता ही मुंबईकर. तिने BSc मायक्रोबायोलॉजी केलं. नंदिताला मार्केटिंग क्षेत्रात इंटरेस्ट होता, म्हणून तिने 1 वर्षाचा फार्मा अँड फूड मॉनिटरिंगचा कोर्स केला. त्यानंतर लगेचच नंदिताने कंपन्यात इंटर्नशिप करून एका कंपनीत नोकरी केली. तिच्या करिअरची सुरुवात फार्मा कंपनीत झाली आणि तिने मार्केटिंगमध्ये प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर नंदिताला ब्रँड मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली आणि तिची मार्केटिंग व फार्मा इंडस्ट्रीच्या कामाला सुरुवात झाली. नंतर तिला जागतिक स्तरावर मार्केटिंगमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर नंदिताला GSK वुमन लीडरशिप या वेगळ्या विभागात काम करता आलं. त्यामध्ये तिने महिलांना MR म्हणून काम करण्यास प्रोत्साहन दिलं आणि महिलांना काम करणं सोपं जाईल अशी कंपनीमध्ये परिस्थिती निर्माण केली. त्यासाठी कामासंबंधी वेगळ्या पद्धती सुरू केल्या. एकंदरीत वुमन लीडरशिप अजेंडामध्ये नंदिताने देशात आणि देशाबाहेरही यशस्वीपणे काम केलं. या कामाचा अनुभव तिने लंडनमधील B स्कूलमध्ये सादर केला, जो तेथील मासिकांमध्ये प्रसिद्ध झाला. नंदिताने 20 वर्षांपैकी 10 वर्षे नंदिता रेस्पिरेटरी थिअरीत काम केलं, म्हणजे फुफ्फुसासंदर्भातील आजार किंवा प्रश्न यावर उपचार करणाऱ्या औषधांचं मार्केटिंग करण्याचं काम केलं. 20 वर्षाचा कामाचा, विशेषतः रेस्पिरेटरी सिस्टीम संदर्भातील कामाचा अनुभव आहे. तर स्वतःचं असं काहीतरी करायला हवं असं तिला सतत वाटत होतं. फुफ्फुस हा अतिशय महत्त्वाचा अवयव, पण त्याकडे खूपसं दुर्लक्ष केलं जातं. सर्दी खोकला झाला की आपण फार विचार करत नाही. आपलं असणं हे श्वास घेण्यावर अवलंबून असतं.
व हे श्वासोच्छवासाचं काम फुफ्फुसं करतात. अस्थमा, TB, COPDचा त्रास असलेल्या पेशंटचा औषधांचा एक कोर्स असतो. तो बऱ्याच महिन्यांचा, कधी वर्षाचा असतो. डॉक्टर आवर्जून सांगतात पेशंटना की औषधं नियमितपणे घ्यायची आहेत, कोर्स पूर्ण करायचा आहे. पण सर्वसामान्यपणे पेशंट काय करतात? 2 ते 3 महिने औषधं घेतात. त्यांना बरं वाटायला लागतं की औषधं घेणं बंद करून टाकतात. स्वतःच ठरवतात की आपण बरे झालो आहोत. डॉक्टरकडे जातही नाहीत. मग जेव्हा सिव्हिअर अटॅक येतो त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्येच न्यावं लागतं. नंदिताच्या भारतातील व ग्लोबल कामाच्या अनुभवातून तिला हे माहीत आहे. फक्त 30 ते 40% पेशंट औषधांचा कोर्स पूर्ण करतात. त्या देशाची सरकारे किंवा फार्मा कंपन्या पेशंटना सांगायचा, शिकवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण पेशंट ऐकत नाहीत. हे सर्व लक्षात घेऊन तिने 2021 साली नोकरी सोडली. स्वतःची एक कंपनी स्थापन केली. या कंपनीचं नाव पिंक ट्री हेल्प LLP. यातील ट्री म्हणजे आपली रेस्पिरेटरी ट्री म्हणजे लंग. हेल्दी लंग्स ही पिंक रंगाची असतात म्हणून पिंक. नंदिताचा पूर्ण फोकस लंग हेल्थवर आहे म्हणून पिंक ट्री हेल्प LLP या कंपनीच्या कामाअंतर्गत नंदिताने एक मोबाईल ॲप बनवलं आहे. हल्लीच्या डिजिटल जगात प्रत्येकजण मोबाईल वापरतोच. हे मोबाईल ॲप जे अस्थमा, COPD, पल्मोनरी ट्युबरक्लोसिस व स्लीप एपनिया या 4 रोगांच्या पेशंटसाठी आहे. तसं पाहिलं तर 15 ते 16 प्रकारचे फुफ्फुसाचे आजार आहेत. पण सुरुवातीला 4 प्रमुख आजारांवर नंदितानं लक्ष केंद्रित केलंय. हे ॲप कन्सल्टेशन किंवा डेली मेडिसिन ॲप नाही. हे डिझीज मॅनेजमेंट ॲप आहे. हे ॲप आहे म्हणजे पेशंट्स औषधं घेत नाहीत, औषधांचा कोर्स पूर्ण करत नाहीत. त्यांनी हे ॲप डाउनलोड केल्यावर मोबाईलवर तुमच्या तब्येतीसंबंधी सर्व माहिती, म्हणजे आज तुम्हाला कसं वाटत आहे, अस्थमा कसा आहे, दिलेली औषधं तुम्ही घेताय की नाही, त्याचे रेग्युलर रिमाइंडर या ॲपद्वारे पेशंटला मिळतात. पेशंट त्याचे रिपोर्ट्सही या ॲपवर डाउनलोड करू शकेल व त्याच्या डॉक्टरांना पाठवू शकेल. असे अनेक फीचर्स या ॲपवर कमीत कमी किमतीत उपलब्ध करून देणारे आहे असं म्हणाली. 1 ते 2 महिन्यात ॲप तयार होईल. समजा पेशंटची तब्येत खराब झाली असेल किंवा औषधं बदलायला हवी असतील तर डॉक्टर पेशंटशी संपर्क साधून त्याला बोलवू शकतील. अशा प्रकारे पेशंट मॅनेजमेंट व डॉक्टर मॅनेजमेंट या उद्देशानं हे ॲप केलं आहे. लवकरच नंदिता तिची वेबसाईट लॉन्च करणार आहे. त्याच्याद्वारे ॲप डाउनलोड कसं करायचं ही माहिती मिळेल. नंदिता व तिची को-फाउंडर मृण्मयी तोरसकर या ॲपवर काम करत आहेत. याशिवाय लीलावती हॉस्पिटलमधील डॉक्टर प्रल्हाद प्रभुदेसाई व एक ग्लोबल डॉक्टर पॉल जोन्स नंदिताला मदत करत आहेत. सध्या या दोघी आपल्या घरूनच काम करत आहेत. एकदा का ॲप लॉन्च झालं की मग हवा तेवढा स्टाफ ठेवतील. आम्ही उद्योगिनीच्या संपर्कात केव्हा व कशी आलीस असं मी विचारलं. त्यावर तिने सांगितलं की आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या संस्थापिका सौ मीनल मोहाडीकरांनी मला स्त्री उद्योजिका म्हणून माझे अनुभव सांगण्यासाठी बोलावलं. यातूनच आमची ओळख झाली. तिचा ॲप लवकरच लॉन्च होईल याची मला खात्री आहे. त्याचा उपयोग फुफ्फुसाच्या रोगांच्या पेशंटना नक्कीच होईल याविषयी जराही शंका नाही. सौ नंदिता दांडेकर 98 20 77 73 77. वेबसाईट ॲड्रेस www.pinktreehealth.com. लेखन पद्मा कराडे 92 23 26 20 29. हाक ऐका पुढच्या काळाची. आपल्या प्राचीन धर्मग्रंथात रामायण, महाभारत यात सांगितले आहे की एकूण 14 विद्या व 64 कला आहेत. या कलांमध्ये वस्त्र प्रावरणांची योग्य निवड करणे, ऋतुकालाप्रमाणे त्यात बदल करणे, वस्त्र शिवणे, फाटकी वस्त्रे शिवणे, रफू करणे यांचा उल्लेख आहे. बहुतेक स्त्रियांमध्ये हे कलागुण असतातच असं माझं प्रामाणिक मत आहे.
कपडे शिवून देणे ही कलाही खूप जणांमध्ये असते. त्याचा त्या व्यवसायही करतात. अशाच एका उद्योजिकेची ओळख, तिचा या क्षेत्रातला प्रवास याविषयी सांगणार आहे. या उद्योजिकेचं नाव आहे सौ शिल्पा गावकर. पूर्वाश्रमीची शिल्पा वझरकर. शिल्पा गोव्याची. सासर व माहेर दोन्ही गोव्याचेच. शिल्पाची आई शिवणकाम शिकली व त्यांनी शिवणकाम करायला सुरुवात केली. त्याशिवाय शिवणाचे क्लासही घेत होती. सतत काम करायची सवय स्वस्थ बसवत नाही. त्यामुळे आज 75 वर्षाच्या असतानाही त्या शिवणकाम करतात. खरोखर त्यांना सलाम आहे. त्यामुळे शिल्पालाही शिवणकामाविषयी आवड निर्माण झाली. अगदी वयाच्या 10व्या वर्षापासून दुपारी ती शिवण शिकायची. त्या काळी साड्या फाडून त्यापासून अमरेला ड्रेस शिवले जायचे. ब्लाऊज पण शिवायचे. सांगितले तर विश्वास बसणार नाही, पण वयाच्या 14व्या वर्षापासून शिल्पा शिवणकाम करून पैसे कमावू लागली. शिल्पा जेमतेम 12वी पर्यंत शिकली. तिची आवड शिवणकाम होती. मग तेच तिने चालू ठेवले. आईची जिद्द, मेहनत, चिकाटी, सचोटीने वागण्याची वृत्ती हे गुण नकळत शिल्पामध्ये पण आले. पुढे शिल्पाचे लग्न झाले. लग्नानंतरही तिच्या मिस्टरांच्या साथीने शिल्पाने तिचा शिवणकामाचा व्यवसाय चालू ठेवला. हा प्रवास साधासोपा नक्कीच नव्हता. प्रचंड मेहनत, कष्ट ती करत होती. अनेक अडचणी आल्या, पण त्यावर जिद्दीने मात करत होती. स्वस्थ बसणे तिच्या रक्तातच नव्हते. त्यामुळे शिल्पा डिलिव्हरीला जायच्या वेळेपर्यंत शिवणकाम करत असायची आणि डिलिव्हरी झाल्यावर स्पेशल रूम घेऊन त्या रूममध्ये बसून कपड्यांचे कटिंग करून द्यायची व तिच्या हाताखालच्या बायका कपडे शिवायच्या. स्त्रियांचे कपडे शिवण्यासाठी लागणारे कापड आणून त्या कापडांमधील जे आवडेल ते कापड स्त्रिया निवडायच्या व त्याचे कपडे शिल्पा शिवून द्यायची. असं करत हळूहळू शिल्पाचा जम बसू लागला. नंतर 1997 मध्ये घराच्या बाजूलाच शिल्पाने एक छोटासा गाळा बांधला व तिथे कपडे विकायला ठेवू लागली. शिल्पाला कळलं की मुंबईला कापड स्वस्त मिळतं, होलसेल रेटने. म्हणून शिल्पा व तिचे यजमान मुंबईला येऊन कापड खरेदी करू लागले. शिल्पाने हाताखाली बायका ठेवल्या. शिल्पा कटिंग करून द्यायची व बायका आपापल्या घरून त्याचे कपडे शिवून आणून द्यायच्या. व्यवसाय आता जोरात चालू लागला. तो छोटा गाळाही कमी पडू लागला. मग शिल्पाने मार्केटमध्ये एक दुकान विकत घेतले. 2003-2004च्या सुमारास. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची तिची मैत्री झाली आणि तिने ती टिकवली. पूर्वी छोटा गाळा बांधला होता, त्यावेळी आर्थिक चणचण होती. त्यानंतर 2004 साली मार्केटमधील दुकानाचे ओपनिंग झाले. आता नवनवीन फॅशनचे कपडे शिल्पा शिवू लागली. शिल्पाचा व्यवसाय छान वाढत होता. दुकानात कायम गर्दी असायची बायकांची. हे दुकानही कमी पडू लागले, म्हणून शिल्पाने 2009-2010 मध्ये अजून एक मोठे दुकान विकत घेतले. यामागे शिल्पाची प्रचंड मेहनत, कष्ट आहेत. सुरुवातीला शिल्पा स्त्रियांची मापे घेऊन कपडे शिवून द्यायची. आता काळानुसार बदल करत शिल्पा वेगवेगळ्या साईजचे तयार कपडे शिवूनच दुकानात ठेवते. लहान मुली, तरुण मुली, मध्यमवयीन स्त्रिया, सिनियर स्त्रिया यांच्यासाठी वेगवेगळ्या साईजचे कपडे ती शिवून ठेवते. त्या वयोगटातील स्त्रियांना, मुलींना काय आवडेल याचा शिल्पाला अंदाज आहे, कारण इतक्या वर्षाचा अनुभव पाठीशी आहे ना. गेल्या 7 ते 8 वर्षापासून गोव्यात दरवर्षी जो लोकोत्सव असतो
त्यात शिल्पा स्टॉल घेते व कपडे विकते. खूप छान प्रतिसाद असतो. खूप विक्री होते. हे प्रदर्शन 10 दिवस असते. एकंदरीत शिल्पाने शिवलेले कपडे स्त्रियांना इतके आवडतात की काही जणींनी शिल्पाला सुचवले की लोकोत्सव वर्षातून एकदा 10 दिवस असतो. तू पणजीमध्ये एखाद्या मॉलमध्ये का नाही विकत तुझे कपडे? शिल्पाला ही कल्पना आवडली. तिने त्याप्रमाणे सुरुवात पण केली. शुक्रवार, शनिवार, रविवार शिल्पा मॉलमध्ये कपडे विकते. तिथेही उदंड प्रतिसाद मिळतो आहे. कोविडच्या कालखंडात सगळे व्यवहार ठप्प झाले होते, परंतु शिल्पाचे बुटीक मात्र उत्साहाने कार्यरत होते. याला कारण म्हणजे शिल्पाचे व्यवहार चातुर्य. शिल्पाने मास्क शिवून विकायला सुरुवात केली. जसा काळ बदलतो त्याप्रमाणे आपणही बदललं पाहिजे. याचं उदाहरण म्हणजे शिल्पा, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. केवळ काळाप्रमाणे बदलत नाही, तर काळाच्या पुढे शिल्पाचे विचार व कल्पना धावत असतात. सुरुवातीला शिल्पा कपडे शिवून द्यायची. त्यानंतर रेडीमेड कपड्यांचा जमाना आला, म्हणून शिल्पाने दुकानामध्ये बदल केला. रेडीमेड कपडे, कुर्ती, बेडशीट्स इत्यादी, आणि आता तर नऊवारी साडीही शिवून देणे, विकणे तिने चालू केले आहे. शिल्पाचा हा प्रवास थक्क करून टाकणारा आहे, यात जराही शंका नाही. 1997 ते 2023 मध्ये शिल्पाने अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण केले. मातीचे छोटेसे कौलारू घर ते भले मोठे दुकान, भला मोठा फ्लॅट, यामागे तिची नैतिकता, मानवी मूल्यांची जपणूक, प्रामाणिकपणा, लोकांशी हसतमुखाने बोलणे, त्यांच्याशी चांगले मैत्रीपूर्ण संबंध जोडणे, ते कायम टिकवणे हे आहेच. याशिवाय जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारीही आहे. तिच्या हाताखाली काम करणाऱ्या स्त्रियांनाही तिने स्वावलंबी केले आहे. आज शिल्पाच्या हाताखाली 5 स्त्रिया काम करतात. त्यांच्यासोबत शिल्पा प्रगती करू शकली व एक यशस्वी उद्योजिका बनली. सौ शिल्पा गावकर, गोवा. लेखन पद्मा कराडे, 92 23 26 20 29. थायलंड, एक अविस्मरणीय अनुभव. थायलंड, द लँड ऑफ स्माइल. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान ह्या मिनलताई मोहाडीकरांनी उद्योगिनीकरिता सुरू केलेल्या ग्रुपमध्ये मी एका प्रदर्शनामध्ये सहभागी झाले होते आणि तिथून ह्या प्रतिष्ठानबरोबर जोडली गेले. 15 मेच्या आसपास आमच्या ग्रुपवर एक मेसेज आला, ट्रॅव्हल टू थायलंड, ज्यात आम्हाला काही इंडस्ट्रियल व्हिजिट करायला मिळणार होत्या. इंडो थाई चेंबरमध्ये प्रदर्शन करता येणार होतं. हे वाचल्यानंतर मनात एक कुतूहल. परदेशात जाऊन प्रदर्शन करणं, तसेच तिथे चालणाऱ्या व भारतीयांनी उभ्या केलेल्या व्यवसायाची माहिती मिळणे, हा माझ्यासाठी एक मोठा अनुभव होता आणि अभ्यासही होता. त्यानुसार मीटिंग सुरू झाल्या. तिथे जाण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झाली. 2 महिने कसे गेले कळलंच नाही आणि 25 तारीख उजाडली. आमची ट्रिप 26 जुलै ते 31 जुलै अशी होती. भीती, उत्सुकता आणि काळजी ह्या तिन्ही गोष्टींनी मनात काहूर सुरू केलं. भीती होती कारण मी एकटीने असा कधीच प्रवास केला नाही. परत बरोबर ओळखीचं कोणीच नाही, फक्त सुजाताताई. उत्सुकता अशी की देश कसा असेल, तिथली माणसं, भाषा, सगळंच परक. आणि काळजी म्हणजे 8 वर्षाच्या माझ्या मुलीला सोडून जाणं. तिची शाळा, अदर ॲक्टिव्हिटीज, कसं सगळं होणार
आणि ह्यात भक्कम साथ मिळाली ती नवरा व सासू सासरे ह्यांची. तू बिनधास्त जा, इथली काळजी करू नकोस, आम्ही सगळं बघू. ह्या वाक्यांनी खूप हायसं वाटलं. एक अनामिक भीती घेऊन एअरपोर्टवर आत प्रवेश केला आणि पहिलीच भेट झाली ती मधुराशी. हसत मुखाने स्वागत करत, इथे तुझं लगेज दे आणि बोर्डिंग पास घेऊन ये, असं तिनं सांगितलं. ती सावलीसारखी बरोबर होती. मिनलताई आणि मी तेव्हा प्रथम भेटलो. त्या हसत म्हणाल्या, आलीस, खूप छान. तू यायचं ठरवलंस याचा मला आनंद झाला. ह्या त्यांच्या वाक्यांनी मनातली भीती कधी गायब झाली ते कळलंच नाही. थायलंडच्या वाटेने आमचा प्रवास सुरू झाला. आमची टूर गाईड सॉंग खूप मजेशीर आणि हसतमुख. तिने आमचं स्वागत तिथलं एक फळ देऊन केलं आणि बँकॉकची टूर सुरू झाली. मधुराची टूरमधली शिस्त आणि तिचं नियोजन अगदी कौतुकास्पद होतं. वेळच्या वेळी नाश्ता, कुठेही घाई नाही किंवा दगदग नाही. हॉटेल्स पण अतिशय उत्तम प्रतीची. फूड क्वालिटी पण खूप छान. एव्हाना आता आम्ही थोडं एकमेकांबरोबर रुळत होतो. गप्पा सुरू झाल्या होत्या. व्याघ्र दर्शनाचा आनंद घेत पटायाकडे प्रवास सुरू झाला. आमच्या सॉंगनी मग तिथल्या एका शो बद्दल सांगितलं, मसाज बद्दल सांगितलं आणि आम्ही सगळेच जण तयार झालो. तिथेही आमची मधुरा आमच्यासाठी बार्गेन करत होती. तो दिवस पार पडला आणि दुसऱ्या दिवशी निघालो समुद्र बघायला. त्याचं सौंदर्य वेगळंच. तिथल्या वॉटर स्पोर्ट्सचा मनसोक्त आनंद घेऊन प्रवास सुरू झाला ते थायलंडच्या दिशेनं. तिसऱ्या दिवशी आमची झू सफारी होती. तिथे प्रत्येक गोष्टीसाठी एक शिस्त आहे जो तिथला प्रत्येक माणूस पाळतो. प्राणी पक्ष्यांचा त्या झू मधला मुक्त संचार बघितला आणि खरंच अवाक झालो की ह्या मुक्या प्राण्यांसाठी सुद्धा तिथल्या सरकारने किती सोयी केल्या आहेत. त्या दिवशी रात्री आमची क्रूज राईड होती. आयुष्यातली पहिली क्रूज राईड. मनमुराद आनंद, मजा, डान्स. आतापर्यंत आम्ही सगळे एकमेकांचे छान मित्र झालो होतो. त्यामुळे खूप मजा करता आली. वेगवेगळ्या रील्स, फोटोज आणि मनसोक्त डान्स यामुळे 2 तासांची ती राईड कधी संपली ते कळलंच नाही. राईड संपली तरी आम्ही मात्र तिथेच होतो. एकमेकांना चिडवत होतो, हसत होतो. जर कुणी आम्हाला बघितलं असतं तर आत्ताची आमची ओळख आहे हे कुणीही मान्य केलं नसतं. आणि याचं सगळं श्रेय जातं ते मिनलताई आणि मधुराला. नंतर इंडस्ट्रियल व्हिजिट होती. त्यातून मिळालेल्या नॉलेजबद्दल इथं लिहिलं तर खूप मोठा लेख होईल. पण प्राऊड टू बी इंडियन एवढंच म्हणावंसं वाटतं. अशा आमच्या मजा, मस्ती आणि आनंदाच्या टूरमध्ये खूप महत्वाचा दिवस आला. तो म्हणजे इंडोथाई चेंबरमध्ये प्रदर्शनाचा. आमच्या प्रदर्शनासाठी मिनलताई आणि मधुरानी खूप मेहनत घेतली. एखादं प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी जसे उद्योजकाचे प्रोडक्ट्स महत्वाचे तसेच आयोजकही. मिनलताई आणि मधुराच्या बरोबरीनं मला इथे अमित सरांचं नाव घ्यावंसं वाटतं. अमित वाईकर यांनी देखील आमच्यासाठी खूप मेहनत घेतली. प्रदर्शन खूप यशस्वी झालं. लोकांकडून कौतुकाची थाप मिळाली. नवीन ऑर्डर मिळाल्या आणि आमची थायलंड ट्रिप सर्वार्थानं यशस्वी झाली. कौतुक आणि नवी उमेद घेऊन आमचा भारताकडे, आपल्या मायभूमीकडे यायचा प्रवास सुरू झाला. थायलंडला जाताना असलेल्या भीतीची जागा आता आत्मविश्वासाने आणि नव्या उमेदीने घेतली होती. अनुभवांची शिदोरी, नवी मैत्री आणि एक अतूट नातं घेऊन आम्ही घरी परतलो.
आता परत वाट बघतोय मिनलताईंच्या या वाक्यांची. चला जोरात तयारीला लागा. मिनलताई खऱ्या अर्थाने उद्योगिनींसाठी लढतात. त्यांचे विचार आपल्याला नवी दिशा आणि उमेद देतात. प्रदर्शन कुठलंही असो, भारतात, भारताबाहेर, पण माझ्या उद्योगिनीचा फायदा झालाच पाहिजे, हे त्यांचं ब्रीद असतं. आणि हे सगळं निस्वार्थपणे त्या करत असतात. मिनलताई, तुम्हाला जितके वेळा धन्यवाद म्हणू तितकं कमी आहे. माझ्या आयुष्यात तुमच्यामुळे खूप बदल घडला, आत्मविश्वास वाढला आणि नवी उमेद मिळाली. मधुरा, आता लवकर नवीन टूर अनाउन्स कर. मनाली संत, 7219211217. पुस्तकांचे विश्व. आपल्यापैकी कुणालाही आपण लिहिलेलं काहीही कुठेतरी छापून आलं की त्याचे विशेष अप्रूप वाटते. आपल्या जवळच्या माणसांना आपण ते दाखवतो, त्यांचा अभिप्राय मागतो. थोडक्यात काय तर मलाही लिहिता येतं याचा तो सार्थ अभिमान असतो. मग काही जणांना असं लिखित स्वरूपात व्यक्त व्हायला आवडतं. आजकाल असं लिहून लोकांसमोर ठेवणं थोडं सोपं आहे. आज फेसबुक, ट्विटर यासारखे अनेक माध्यमांचे पर्याय उपलब्ध आहेत. पण 20-22 वर्षापूर्वी नवीन लिखाण करणाऱ्यांचं पुस्तक छापलं जाणं जवळजवळ दुरापास्तच होतं. पण अशा नव्या लोकांना वाव देणारे काही प्रकाशक असतात. ते प्रकाशनाचा व्यवसाय फायद्याचे गणित मांडून नाही तर समाधानाचे गणित मांडून करतात. अशाच काही प्रकाशकांपैकी एक आहेत APK पब्लिशर्स, म्हणजेच अनघा प्रशांत कऱ्हाडे यांची प्रकाशन संस्था. त्यांनी त्यांच्या पब्लिकेशन संस्थेची जन्मकथाच सांगितली. अनघाताई 2004-05 पूर्वी सहकुटुंब अमेरिकेला होत्या. त्यानंतर त्या भारतात आल्या आणि त्यांचे पती श्री प्रशांत यांनी तिथल्या अनुभवांवर एक पुस्तक लिहिलं. ते होते बेस्ड ऑन लाईफ. पण प्रशांत कऱ्हाडे हे काही लेखक नव्हते. त्यामुळे जे प्रकाशक होते त्यांच्याकडून पुस्तक छापण्यासंबंधी काही सकारात्मक प्रतिसाद येत नव्हता. अखेरीस 2006-2007 मध्ये एका प्रकाशकांनी छापण्याचे मान्य केले. त्यांना ते काम दिले, पण प्रत्यक्षात पुस्तक आले तेव्हा त्याचा दर्जा अगदी चांगला नव्हता. त्यानंतर ते पुस्तक त्यांच्या परदेशस्थ मित्रांना द्यायचे होते आणि पुस्तकांचा दर्जा पाहता ते देणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी शेवटी स्वतःच प्रकाशक व्हायचे ठरवले. त्यानंतर त्यांनी 10 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांकडून त्यांचे स्वतःचे अनुभव लिहून घेतले आणि त्यावर आधारित मेमरी रिमेन्स असे पुस्तक तयार केले. त्यानंतर APK पब्लिशर्सची सुरुवात झाली. अगदी सुरुवातीपासून पुस्तक विक्रीसाठी वेबसाईट सुरू करण्यात आली. पहिल्या 2 वर्षांनंतर प्रशांतजींचे प्रकाशनाचे काम अनघाताईंनी घेतले. त्यांच्या पब्लिकेशन हाऊसची सुरुवात नवीन लेखकांसाठीच करण्यात आली आहे. त्यांच्याकडे लिहिणाऱ्यांमध्ये 7 वर्षापासून 85 वर्षापर्यंतच्या वयोगटातील लेखक आहेत. काही जणांनी तर एकानंतर दुसरे असे करत 4 ते 5 पुस्तके त्यांच्याकडेच तयार करून घेतली.
काही जणांना अनघाताईंकडेच काम देणे अधिक पसंत पडते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या लेखकाला ज्या प्रकारे पुस्तक निघणे अपेक्षित आहे त्या प्रकारे देण्याचा प्रयत्न अनघाताई करतात. याबाबत बोलताना त्यांनी लेखक श्री सुरेश शिरवाडकर यांचे उदाहरण दिले. त्यांनी वेगवेगळ्या देशासंबंधी माहिती देणारी 4 पुस्तके काढली. त्यांची प्रत्येक पुस्तकासाठी विशिष्ट अशी मागणी होती. उदाहरणार्थ, त्याचे बाइंडिंग असेच पाहिजे, कागद इतकाच जाड पाहिजे, रंग, मुखपृष्ठ या प्रत्येक बाबत त्यांनी एक निश्चित विचार केलेला होता आणि त्यांच्या मागणीप्रमाणेच सगळे जुळवून आणण्यासाठी अनघाताईंनीही खूप मेहनत घेतली. त्याचप्रमाणे काही सैन्य दलातील लोकांनीही आपल्या अनुभवांवर आधारित पुस्तके अनघाताईंकडेच करून घेतली. त्यांच्या तर अनेक बाबतीत विशिष्ट मागण्या असतात. त्यांच्या एकूणच कामाला एक शिस्त असते. वेळेच्या बाबतीतही ते आग्रही असतात आणि या सर्व गोष्टी अनघाताई पूर्ण करतात. त्यांनी एका पुस्तकाचे लॉन्चिंग 4 वेगवेगळ्या शहरात केले. त्या पुस्तकात वेगवेगळ्या 26 महिलांनी लिहिलेल्या 52 गोष्टी संकलित केलेल्या आहेत. त्यामध्ये 2-3 जणी मान्यवर लेखिका होत्या. त्यामुळे जाहिरात करायला मदतच झाली. त्यांनी एका नवोदित लेखकाची 4 पुस्तके प्रकाशित केली आहेत. ती पुस्तकं म्हणजे सिरीजच आहे. यंग अडल्टसाठी असणाऱ्या गोष्टी आहेत, जसे स्पायडरमॅन. तशाच प्रकारच्या या गोष्टी आहेत. या गोष्टींवर लवकरच वेब सिरीज किंवा दूरदर्शन मालिका किंवा OTTवरची सिरियल काढली जाईल असे अनघाताईंना वाटते आहे. अशा प्रकारची विचारणाही येत असते असे अनघाताई म्हणाल्या. काही मालिका किंवा सिनेमा बनवणारे लोक विचारतात की नवीन लेखकाचे एखादे वेगळ्या पद्धतीची गोष्ट असणारे पुस्तक आहे का? तर अशा वेळी आपण केलेल्या कामाला एक नवीन दिशा मिळालेली पाहणे जास्त समाधानाचे वाटते, कारण अशा माध्यमातून पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचणार याचेच समाधान वाटते. मेघा राव या आज चांगल्या लेखिका आहेत. त्यांची पुस्तके आज पेंग्विन पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होतात. त्या प्रकाशनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. पण त्यांची अगदी पहिली 2 पुस्तके अनघाताईंनीच प्रकाशित केली होती. त्या मेघाजी आजही अनघाताईंच्या संपर्कात आहेत. अनघाताईंचा असा अनुभव आहे की या नवोदित लेखकांचे लिहिणे हा व्यवसाय नसतो. त्यामुळे त्यांच्या लिखाणात व्याकरणाच्या चुका असू शकतात. त्यांच्या लिखाणात काही त्रुटी जाणवतात. अशावेळी अनघाताई स्वतः आणि त्यांच्या बरोबरीने दुसरे कोणी हे काम बघते. अशावेळी मेघाराव आजही त्यांना मदत करतात. अनघाताईंनी काही कवींच्या कविताही प्रकाशित केल्या आहेत. त्यांच्याकडे येणारे लिखाण सर्व प्रकारचे असते. काही वेळा धार्मिक गोष्टींवर आधारित लिखाणही येते. त्यांना असे वाटते की या व्यवसायात अनेक गोष्टी वाचनात येतात, त्यातून आपली माहितीही अद्ययावत होते. तर काही वेळा वेगळ्याच कल्पनाशक्तीचा आविष्कारही पाहायला मिळतो. नवीन लोकांना संधी देऊन थोडे तरी समाधान दिल्याचा आनंद मिळतो. असा हा आनंद वाटण्याचा आणि अनेकांच्या आनंदात सहभागी होण्याचं भाग्य देणारा व्यवसाय हा नफा तोट्याशी ताडून पाहण्याचा किंवा हिशोब मांडण्याचा नाहीच, असे अनघाताईंचे मत आहे. शेवटी मनाचं समाधान आयुष्याला नवा अर्थ देणारे असते, हेच खरे आहे, नाही का? अनघा कराडे 99-22-79-66-90. लेखन सौ शैला गोखले. जादुई हात. खरंच एक व्यक्ती किती वेगवेगळ्या क्षेत्रात काय काय करू शकते
हे आपण ज्योत्स्नाताईंकडे पाहून आश्चर्याने थक्क होऊन जातो. घेता किती दो कराने असं देवीने विचारल्यावर ज्योत्स्नाताईंनी जसं काही अष्टभुजांनी अनेक कलांचे आशीर्वाद मागून घेतले आणि आपल्या चिकाटी, सातत्य या गुणांनी त्याचं चीज केलं. अगदी सुरुवातीला म्हणजे लग्नानंतर त्यांनी 10 वर्षांनी मुलं शाळेत जायला लागल्यावर पेंटिंगचे क्लास सुरू केले. ऑइल पेंटिंग, ग्लास पेंटिंग हे सर्व शिकवत. ड्रेस, दुपट्टे, स्टोल्स यावर पेंटिंग करून देत असत. बेडशीट्स, अभरे, पडदे यावर पेंटिंग करायला शिकवत असत. याशिवाय रांगोळी फ्रेम्स, सँडवर्क, मार्बल वर्क, पत्रा फ्रेम्स याचाही क्लासमध्ये समावेश होता. त्यांच्या क्लासमध्ये वैविध्य होतं. अनेक प्रकारच्या डेकोरेटिव्ह मेणबत्त्या, सिरॅमिकच्या वस्तूही त्या शिकवतात. अनेक कृत्रिम फुले त्या शिकवायच्या. काहीतरी नवीन शिकण्याची हौस असल्याने त्यांनी फेविक्रिलचा 15 दिवसांचा टीचर्स ट्रेनिंगचा कोर्स करून त्यात प्रथम क्रमांक मिळवला. हा कोर्स केल्यामुळे त्यांच्या क्लासमधल्या मुलींना त्या कोर्सचं सर्टिफिकेट देऊ शकल्या. आणखी घरीच एमसील बनवणं, वेगवेगळे मोल्ड्स बनवणं, इपॉक्सी कोटिंग बनवणं अशा गोष्टी शिकून घेतल्या. काही गोष्टी त्या स्वतःच अनुभवाने शिकल्या. क्लासेस चालू असताना त्या चॉकलेट बुके, कृत्रिम फुलांचे बुके, परड्या, वाढदिवसासाठी नोटांचे हार, नोटांचा 3 थरांचा केकसारखा दिसणारा, फॅब्रिक पेंटमध्ये बेडशीट, अभरे, पडदे रंगवणं असं सगळं त्या करत असत. आणखी विशेष म्हणजे त्या कृत्रिम झाडं बनवत असत. एकदा त्यांनी वडाचं बोन्साई बनवलं. पापलींच्या कापडाला स्टार्च करून वडाची पानं बनवली. फुलपुडीच्या दोऱ्याच्या पारंब्या केल्या. घरी बनवलेल्या एमसीलपासून झाडाचं खोड बनवलं. वडाचं बोन्साय हुबेहूब तयार झालं. या वस्तूंची जशी ऑर्डर असेल तसं त्या करून देत असत. जवळजवळ 25-30 वर्ष क्लासेस घेतल्यावर ते बंद करून त्यांनी आपल्या सर्व प्रकारच्या वस्तू प्रदर्शनात ठेवायचं पक्क केलं. बालगंधर्व, राजामंत्री हॉल, टिळक स्मारक मंदिर अशा नामांकित ठिकाणी त्यांची प्रदर्शनं भरत असत. हे सर्व करत असताना ज्योत्स्नाताईंनी अनेक प्रकारची म्युरल्स केली. गणपती, सरस्वती यांच्या मूर्ती त्या हाताने बनवून देत असत. पण जेव्हा मूर्तींची ऑर्डर 250 ते 300 एवढी मोठी आल्यावर त्या मूर्तींचे मोल्ड्स बनवायला शिकल्या आणि ऑर्डर पूर्ण केली. मोल्ड्स करायला शिकल्यामुळे त्याचा उपयोग त्यांना वेगवेगळ्या वस्तू बनवताना झाला. 1997 साली भारताचे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भारताच्या 50व्या स्वातंत्र्य दिनासाठी हजर होते. त्यांना वनराई संस्थेचा सिम्बॉल असलेला 8 मोमेंटोची ऑर्डर मोहन धारिया यांची होती. ज्योत्स्नाताईंनी खूप मेहनत घेऊन ती पूर्ण केली. एकदा त्यांनी कोणार्क असं बिल्डिंगचं नाव असलेल्या बिल्डिंगसाठी कोणार्कचं जगप्रसिद्ध व्हील बनवण्याचं आवाहन स्वीकारलं. ते 32 किलो वजनाचं होतं. यावेळी हे काम करताना त्यांना घरच्या मंडळींनी खूप मदत केली. त्यामुळे त्या ऑर्डर पूर्ण करू शकल्या. सतत नाविन्याचा ध्यास असलेल्या ज्योत्स्नाताई स्वस्थ बसल्या तरच नवल नाही का? त्यांची मैत्रीण गणपतीच्या नैवेद्यासाठी काजूचे मोदक, पेढे, काजू कतली वगैरे पदार्थ बनवत असे. तिने ज्योत्स्नाताईंना विचारलं, तुझ्या हातात कला आहे, तू तर नक्कीच काहीतरी सुंदर गोष्टी बनवशील का? मग काय, ज्योत्स्नाताईंच्या कल्पनेने अशी काही झेप घेतली की त्यांनी काजूच्या बॅटरपासून अनेक प्रकारची फुलं, फळं बनवून फुलांच्या बास्केट, परड्या, एंगेजमेंट रिंग प्लॅटर बनवलं. खाण्याचे उत्तम रंग वापरून फळाफुलांना नैसर्गिक रंगाने सुशोभित केल्यामुळे फळाफुलांच्या बास्केट आणि परड्या आकर्षक आणि खऱ्याखुऱ्या दिसत असत. विशिष्ट वाढदिवस साजरा करण्यासाठी ज्योत्स्नाताईंनी काजूच्या बॅटरपासून एक मोठी प्लॅटर फळाफुलांनी सजवून मध्ये हवा तो आकडा लिहिला. ज्योत्स्नाताईंचा लोकसंग्रह खूप मोठा आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप यावरून त्यांना खूप ऑर्डर्स येत असतात. या कामात त्यांना त्यांच्या मैत्रिणी मदत करतात. त्यांचे रेडिओ आणि टीव्हीवर सुद्धा प्रोग्राम्स झाले आहेत. तसंच अनेक वर्तमानपत्र आणि मासिकं यामध्ये मुलाखती आल्या आहेत. प्रशांत दामले यांच्याबरोबर आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात इनोव्हेटिव्ह रेसिपीमधून यांचा प्रोग्राम झाला होता. त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. ज्योत्स्नाताईंना विचारलं, ताई तुम्ही किती वेगवेगळ्या गोष्टी करता, तुम्हाला हे सर्व कसं काय जमतं हो? त्यावर त्या म्हणाल्या, माझ्या आईवडिलांकडून मला छान वारसा मिळालाय. त्यांच्याकडून गुणग्राहकता, सौंदर्यदृष्टी, चिकाटी, सातत्य, नीटनेटकेपणा हे सगळे गुण माझ्याकडे अंगजात आले आहेत. मात्र ते शोधण्याचं काम मी केलं आणि त्याचा उपयोग माझ्या या कलेत करून घेतला, एवढंच. यावरून दिसून येतं इतकं असून पण त्यांचे पाय जमिनीवरच आहेत अजून. आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी
त्या गरजू आणि गरीब मुलींना विनामूल्य त्यांची कला शिकवून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करतात. आहे ना कौतुकास्पद? त्या म्हणाल्या, आता मी चॉकलेट बुके आणि काजूच्या बॅटरपासूनच्या सगळ्या गोष्टी करण्यावर लक्ष केंद्रित करणारे. वयाच्या 75व्या वर्षी त्यांचा उत्साह, आत्मविश्वास, काम करण्याची धडाडी पाहून म्हणावंसं वाटतं, ताई, त्रिवार वंदन. सौ संध्या जोशी, 99 20 14 64 40. सौ ज्योत्स्ना आपटे, 99 22 92 17 50. लेखन सौ अनुप्रिता नगरकर. कथा अलंकारतर्फे मी मंजुषा दळवलकर. आपल्या सर्वांना ही दिवाळी आणि नूतन वर्ष अत्यंत सुखाचे आणि भरभराटीचे जावो ही मनःपूर्वक इच्छा. या दिवाळीला आपल्यासाठी कथा अलंकार सादर करीत आहे नवनवीन घडणीचे आकर्षक सेमी प्रेशियस स्टोनचे दागिने. आम्ही आपल्या आवडीनुसार दागिने सानुकूलित अर्थात कस्टमाइज करून देतो. तरी नवीन कस्टमाइज दागिन्यांसाठी आमच्याशी जरूर संपर्क साधावा. धन्यवाद. थायलंड टूरचा माझा अनुभव. मी सौ वंदना योगेंद्र काते. थायलंड टूरसाठी 25 जुलै ते 31 जुलै या दरम्यान गेले होते. ही टूर माझ्यासाठी खूपच अविस्मरणीय अशी होती. आम्ही थायलंड टूरला आम्ही उद्योगिनी ऑर्गनायझेशनतर्फे B2B मीटिंगसाठी गेलो होतो. माझ्याबरोबर अजूनही उद्योगिनी होत्या. B2B मीटिंगचा माझा अनुभव खरंच अप्रतिम होता. मी ॲस्ट्रॉलॉजर, न्यूमरोलॉजिस्ट, रमल ज्योतिष, जेमोलॉजिस्ट व वास्तू एक्सपर्ट आहे. तसेच मी ज्वेलरी, जेम्स ऑर्नमेंट व डायमंड ऑर्नमेंट कस्टमाइज करून देते. B2B मीटिंगमध्ये बरेच थाय लोक तसेच थायलंडमधील इंडियन्स आले होते. माझ्या ॲस्ट्रॉलॉजीच्या प्रेझेंटेशनला या लोकांचा आउटस्टँडिंग रिस्पॉन्स मिळाला. मी थायलंडहून आल्यानंतरही माझ्या तेथील लोकांबरोबर गुगल मीटवर ऑनलाईन अपॉइंटमेंट्स झाल्या व मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला. सौ मिनलताई व मधुराची खूप खूप आभारी आहे. हकुना मटाटा ट्रॅव्हलमुळे म्हणजेच मधुरामुळे खूप छान पर्यटन घडले व खूप मजा आली. तसेच नवीन मैत्रिणीही मिळाल्या. धन्यवाद व हृदयापासून आभार. सौ वंदना काते, 98 69 28 45 45. थायलंड अनुभव. उज्ज्वला गोसावी. मिनलताईंचा थायलंड ट्रिपचा मेसेज आला आणि आपल्याला काही मजेत ट्रिप करायला जायचं नाही असं म्हणून मी शांत राहिले. तर त्यांनी मला परत फोन केला. अगं, फळांचा देश आहे म्हणजे काही शेती वगैरे असणार, तर तू चल, काहीतरी होईल. हो नाही करता करता मी तयारी केली. आम्ही साऱ्याजणी मिळून निघालो. मन साशंकच होतं, कारण माझा व्यवसाय शेतीसंबंधी छोटी मशीन्स बनवण्याचा आहे. पण ठीक आहे असं मनात म्हणतच थायलंडला उतरलो. मिनलताई आणि मधुरामुळे आमच्या ग्रुपमध्ये मैत्रीची बांधिलकी निर्माण होत होतीच, पण तिथे गेल्यावर मन अगदी सुखावलं. मुख्य म्हणजे तिथे मला काही गोष्टी फार भावल्या. एकतर 99% महिला काम करतात, म्हणजे स्त्री समानतेचा विचार प्रगल्भ आहे. आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी जे जे करायला हवं ते करायचं. त्यामुळे एकंदर शिस्त, उत्तम मार्केटिंगची संकल्पना ठाम ठरलेली. उगीच ग्राहक मिळविण्याच्या पाठी नुकसान करू घ्यायचं नाही हे ठाम. शिस्त आणि मेहनत यामुळेच त्यांचं चलन आपल्यापेक्षा अधिक किमतीत आहे असं जाणवलं. फळं भरपूर. आपल्या देशाचं आणि त्यांचं हवामान सारखं, पण फळ मस्त तजेलेदार आणि चवीलाही उत्तम. अर्थात मग माझ्या मनाशी माझ्या व्यवसायाच्या दृष्टीने इथे नक्की संधी असेल अशी खूणगाठ बांधली आणि मग त्या दृष्टीने विचार करण्यासाठी आताची ट्रिप पार्श्वभूमी ठरू शकते असं वाटलं. मन थोडं निवांत झालं. त्यांच्याकडे चायना, कोरिया या देशातून मशीन्स येतात असंही समजलं. म्हणजे आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने प्रयत्न करायला हरकत नाही असं वाटलं.
अर्थात या ट्रिपमध्ये इंडो थाय चेंबर ऑफ कॉमर्सच्या लोकांशी ओळख झाली. त्यांच्याशी भविष्यात संवाद साधण्यासाठी प्राथमिक तयारी झाली. कॉन्सुलेटमधील लोकांशी चर्चा करताना आपण किती संकुचित विचार करतो असं वाटून गेलं. विश्व हिंदू परिषदेच्या लोकांचे विचार ऐकताना किती लोक निस्वार्थपणे काम करतात हे मनावर बिंबलं. त्यांची म्हणजे थायलंडमधल्या लोकांची शिस्त. अगदी साधं उदाहरण, रस्ता क्रॉस करण्याचं घेतलं तरी मनाला टच करून जातं. आम्ही तिथे एक डान्स बघितला. अत्यंत सुंदर नृत्यांगना अतिशय मोहक होत्या. डोळ्यांचं पारणं फिटेल असा तो शो होता. नंतर समजलं की त्या महिला नव्हे तर पुरुष होते. कदाचित तृतीयपंथी असतील, पण त्या लोकांनाही एक चांगला प्लॅटफॉर्म देऊन मिळकतीचं साधन दिलं आहे हे नक्कीच कौतुकास्पद वाटलं. तिथे झू पाहायला गेलो तर सगळे प्राणी मोकळेपणी हिंडत होते आणि पाहणारे पिंजऱ्यासारख्या गाडीतून त्यांना पाहत होते. हे खरंच छान वाटलं. म्हणजे त्या प्राण्यांना नैसर्गिकपणे ठेवणे अधिक महत्त्वाचं आहे हे त्या देशातल्या तज्ज्ञांना पटलेलं होतं. म्हणूनच अशा प्रकारची व्यवस्था झूमध्ये आहे. हे पाहताना माझ्या मनात आलं की इथे भविष्याचा मागोवा घेणारी माणसं आहेत. इंडस्ट्री व्हिजिटसाठी गेलो. ती चालविणारे हे मूळचे भारतीय आहेत. यांच्याकडे लेस आणि कापड बनतं, पण सगळं एक्सपोर्ट होतं. त्यामुळे जे स्क्रॅप येतं ते भारतीय महिलांना मिळेल का असं विचारताच त्यांनी नाही म्हटलं आणि सांगितलं की आमचा भारतासोबतचा अनुभव चांगला नाही. हे ऐकताना वाईट वाटलं. आपल्या देशातल्या लोकांच्या वैचारिक दृष्टिकोनाची लाज वाटली आणि हे बदलायला हवं असंही मनापासून जाणवलं. तिथे महिलांची सुरक्षाही खूप चांगली आहे. रात्री उशिरासुद्धा महिला सुरक्षितपणे प्रवास करू शकतात. आणखी एक गोष्ट खूप जाणवत राहिली ती म्हणजे तेथील जनता त्यांच्या राजाला खूप मानते. याचं कारण पूर्वीच्या काळच्या राजाने त्यांच्या देशातही ब्रिटिश व्यापारासाठी गेले असता त्यांना फक्त व्यापारच करू दिला. देशाला गुलामगिरीत टाकलं नाही आणि म्हणून राजघराण्याला सर्वोच्च मान दिला जातो. जाताना जाऊ की नको अशी दोलायमान अवस्थेत असणारी मी येताना खूप खुश होते, कारण खूप शिकता आलं. एक वेगळा वैचारिक दृष्टिकोन मिळाला. व्यवसायही जमत असेल तर वाढवायलाच हवा, ज्यामुळे आपण इतरांना रोजगार देऊ शकू अशी मनोकामना तयार झाली. शेवटी एवढंच म्हणेन, केल्याने देशाटन ही उक्ती तंतोतंत खरीच आहे. उज्ज्वला गोसावी 93 25 87 99 45. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go. मंगळागौर आम्ही उद्योगिनींचा वार्षिक उपक्रम. देवदर्शना निघती ललना, हर्षमाईना हृदयात, वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत. बालकवींच्या या काव्यपंक्तींचा अनुभव आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानच्या मंगळागौर समारंभात आला. आपल्या संस्कृतीत पाळली जाणारी व्रतवैकल्य, साजरं होणारं चैत्र, श्रावण, मार्गशीर्ष व संक्रांतीतलं हळदी कुंकू, मंगळागौर इत्यादी हे सणवार स्वतःला विसरून आपल्या कुटुंबासाठी नाना प्रकारे अविरत झटणाऱ्या गृहिणीला निवांतपणाचे काही क्षण बहाल करतात. आणि आपल्या संस्कृतीची कास धरून आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानची मंगळागौर याही वर्षी उत्साहात साजरी झाली. उपस्थित सगळ्या उद्योगिनी आपल्या दैनंदिन जीवनातले ताणतणाव काही क्षण विसरून पारंपरिक नऊवारी साड्या नेसून साज शृंगार करून मंगळागौरीचे खेळ खेळल्या. सर्व वयोगटातील या उद्योगिनींनी झिम्मा फुगडी घालत मंगळागौरीच्या पारंपरिक गाण्यावर फेर धरत मनसोक्त मौज केली. हा देखणा
व सुनियोजित समारंभ उत्तमरित्या संपन्न झाला. एक लाडकी सखी. संध्याताईंनी LLBची पदवी संपादन केली. लग्नानंतर त्यांनी सासऱ्यांचं एक दुकान जे बंद होतं ते सुरू करण्याचा विचार केला आणि सुरुवातीला त्या दुकानात त्यांनी आर्टिफिशियल ज्वेलरी, छोट्या मोठ्या आकर्षक पर्सेस, बॅग्स, केसांना लावायच्या सुंदर पिना अशा वस्तू ठेवल्या होत्या. एकदा एक बाई त्यांच्या दुकानात आल्या होत्या. त्या पण छोटासा व्यवसाय करत होत्या. संध्याताईंना त्या म्हणाल्या, तुम्ही एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करून त्याचा व्यवसाय करा. संध्याताईंचं विचारचक्र सुरू झालं आणि त्यांनी 1987 साली स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेले सहेली सुरू केले. सहेलीमध्ये लहान मुलीपासून ते सर्व वयोगटातील स्त्रियांपर्यंत स्पोर्ट्ससाठी लागणारे कपडे, अंडरगार्मेंट, नाईट गाऊन उपलब्ध आहेत. कांचन मृग पाहून सीतामाईंना पण त्याची कंचुकी शिवावी असा मोह झालाच ना. आणि त्यावरून एवढं मोठं रामायण घडलं हे सर्वश्रुत आहेच. पण म्हणून समस्त महिला वर्गात कंचुकी म्हणा, ब्रा किंवा चोळी म्हणा, याचं महत्त्व काही कमी झालं का हो? हाच विचार संध्याताईंच्या मनात आला आणि त्यांनी आपल्या प्रॉडक्टमध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या नामांकित कंपन्यांच्या अंतर्वस्त्रांचा समावेश केला. काळानुरूप आता ब्रायडल, कॉर्पोरेट महिलांसाठी, आधुनिक महिलांसाठी आणि सर्वसामान्य महिलांना परवडतील अशी हर तऱ्हेची अंतर्वस्त्रे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यांचे दुकान स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेले असल्यामुळे सर्व ग्राहक स्त्रिया विनासंकोच आपली खरेदी मनापासून करतात. संध्याताईंच्या सहकारी महिला सुद्धा ग्राहकांना आनंदाने सेवा देतात. संध्याताई म्हणाल्या, आम्ही आमची जाहिरात कधीच केली नाही. माउथ टू माउथ पब्लिसिटीच होते. तुम्हाला सांगितलं तर नवल वाटेल. गेली 36 वर्ष पिढ्यानपिढ्या येणारे ग्राहक आमच्याकडे आहेत. 3ऱ्या पिढीतील मुली येऊन आनंदाने खरेदी करतात. बाहेरदेशी वास्तव्य करणाऱ्या महिला पण जेव्हा येथे येतात तेव्हा 2-3 वर्षासाठी पुरतील एवढे कपडे घेऊन जातात, असा त्यांचा विश्वास आहे आमच्यावर. त्यांना विचारले, माल जुना झाला तर काय करता? तेव्हा त्या म्हणाल्या, आमच्या मालाला एवढा उठाव आहे की आमच्याकडे माल शिल्लकच राहत नाही, तर तो जुना कसा होणार? तुम्हाला आश्चर्य वाटेल, या 36 वर्षात आम्ही एकदाही सेल लावलेला नाही, असं त्यांनी सार्थ अभिमानानं सांगितलं. त्यांना विचारले, या व्यतिरिक्त आपण काही करता का? त्यांच्या घराण्याची 1962 सालापासून समर्थ शिक्षा मंडळ आणि धर्मादाय ट्रस्ट अशी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी मराठी शाळा आहे. तेथे 1500 ते 2000 मुलं आहेत. या शाळेच्या ट्रस्टींचं काम त्या पाहतात. थोडेसे समाजकार्य केल्याचे समाधान लाभते, असं त्या म्हणाल्या. संध्या जोशी, 99 20 14 64 40. शब्दांकन सौ अनुप्रिता नगरकर. टाकाऊ होई संजीवन वृक्षांचे. माझं लहानपण कोकणात गेलं. त्यावेळी वेण्यांना रिबिनी लावत असत. पण रिबिन्स हरवल्या तर केळीचं सोप बांधीन असा दम दिला जात असे. याबरोबर बकुळीची फुलं घेऊन गजरे करण्यासाठी केळीच्या झाडाचे दोर काढून त्याचा वापर केला जात असे. पण पूर्वी शहा यांनी केळीचे झाड उपयोगाचे राहिले नाही की त्याचा उपयोग
अतिशय देखण्या स्वरूपात केला आहे. त्यासोबत केळीच्या खांबांमध्ये म्हणजे झाडाचा जो खोडाचा भाग असतो त्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप असते. त्या रसाळ भागाचा उपयोग करून वृक्ष संजीवनी होणारे खत तयार करीत आहेत. त्यांनी हा व्यवसाय शासकीय योजनेद्वारे म्हणजेच अटल इन्क्युबेशन सेंटरच्या आधाराने सुरू केला आहे. मुंबई जवळील भाईंदर येथे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये अटल इन्क्युबेशन सेंटरचे काम चालते. आज देशभर तरुणांना व्यवसायाभिमुख करण्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यामध्ये ज्यांना व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे अशांना अटल इन्क्युबेशन सेंटरमधून सर्वतोपरी मदत केली जाते. ही माहिती सर्वांना उपयोगी अशी आहे. त्या मदतीमध्ये आर्थिक मदत कुठून कशी मिळवावी, इतर कागदपत्रे काय काय लागतात, अर्ज किंवा प्रपोजल कसे तयार करावे, अशा सर्व बाजूंनी मदत दिली जाते. याखेरीज दर 2 महिन्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे काही वर्कशॉप घेतले जातात. यामध्ये काम करत असताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी काय करावे, कसे करावे, या सर्वाचे मार्गदर्शन मिळते. पूर्वीताई शहा यांनी आपला व्यवसाय करताना अटल इन्क्युबेशन सेंटरची पूर्ण मदत घेतली आहे. त्या अजूनही त्यांच्या संपर्कात राहून व्यवसायाची प्रगती करत आहेत. पूर्वीताईंचा व्यवसाय अगदीच वेगळा आहे. तो म्हणजे केळीच्या झाडाचे खोड घेऊन त्यातून केळीचे रेषे काढतात. केळीच्या खांबातून जे धागे काढतात त्याला रेषे म्हणतात. या रेषांमध्येही 3 प्रकारचे धागे मशीनच्या सहाय्याने काढले जातात. यामध्ये एकतर 2.5 ते 3 मीटरचे रेषे निघतात. ते खूपच मजबूत असतात. दुसरे थोडे मध्यम लांबीचे असतात आणि तिसऱ्या प्रकारात आखूड असे रेषांचे तुकडे तुकडे निघतात. पहिल्या 2 प्रकारचे रेषे हे हँडीक्राफ्ट बनवण्यासाठी वापरतात. पूर्वीताईंकडे या हँडीक्राफ्टच्या वस्तू बनवण्यासाठी 70 महिला काम करतात. अगदी तोकडे किंवा कमी लांबीचे रेषे हे पेपर इंडस्ट्रीसाठी पाठवले जातात. यामधून टिश्यू पेपर, डायरीज, सॅनिटरी नॅपकिन्स बनवले जातात. या कंपनीचे नाव आहे मंगलम कल्पतरू इंडस्ट्रीज. या कंपनीतर्फे मुख्यत्वे करून देव्हाऱ्यात वापरण्याचा झाडू, योगा मॅट्स, पूजेची आसनं बनवली जातात. या सगळ्याचे ग्राहक विशेषतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये आहेत. तसेच या वस्तू काही प्रमाणात केरळमध्ये महिलांचा विकास या विषयावर काम करणारी संस्थाही घेते. विशेषतः सायकल अगरबत्तीवाले या वस्तू जास्त खरेदी करून त्याचे पुढील मार्केटिंग करतात. या रेषाचा वापर सुती धागे किंवा सिल्कचे धागे यासोबत करून हँडलूमवर कापडही विणले जाते. पण पूर्वीताईंनी अजून अशा प्रकारे काही करण्याचा विचार केला नाही. कमी लांबीचे रेषे मात्र पेपर मिलला दिले जातात. बिहारमध्ये त्याचा वापर करून सॅनिटरी नॅपकिन्स बनवण्याचा व्यवसाय केला जातो. केळीच्या झाडाला एकदा फळे लागली की ते झाड परत फळ देण्यासाठी निरुपयोगी ठरते. पण नवीन लागवड करून उत्पादन वाढवणे चालू ठेवणे यासाठी जुनी केळीची झाडे काढून टाकावी लागतात. काही वेळा शेतकरी या केळीच्या झाडांचे बारीक बारीक तुकडे करून जमिनीतच टाकतात. त्यांचे कंपोस्ट खत बनते व मातीत मिसळते. पण आता ही उपयोगी नसलेली झाडे पूर्वीताईंसारखे काही जण घेतात. पूर्वीताईंनी जसा व्यवसाय सुरू केला आहे तसेच इतरही या उपयोगी नसणाऱ्या केळीच्या झाडांचा अधिक चांगला उपयोग करू शकतात. पूर्वीताई ही झाडे बुऱ्हाणपूर व रावेर या भागातून घेतात. ही झाडे कंपनीत आल्यानंतर आलेल्या झाडांची साफसफाई करून त्या स्वच्छ केलेल्या केळीच्या झाडांचे
मशीन्सच्या साह्याने रेषे काढले जातात. त्यानंतर ते रेषे उन्हात सुकवले जातात. त्यानंतर उरलेल्या लगद्याला फर्टिलायझर बनवण्याच्या टँकमध्ये टाकले जाते. त्यानंतर अनेक गोष्टी त्यात मिसळल्या जातात आणि त्यातून द्रवरूप फर्टिलायझर बनते आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांना ते दिले जाते. पूर्वीताईंनी फर्टिलायझर बनवण्याचे प्रशिक्षण गुजरात येथे नवसारी येथे घेतले. त्यानंतर ह्यासाठी लागणारी मशिनरीही एका संस्थेकडून घेतली. त्यामुळे योग्य प्रशिक्षण आणि इतर गोष्टींची मदत घेऊन पूर्वीताईंनी फर्टिलायझरची कंपनीही सुरू केली. या फर्टिलायझर प्रक्रियेमध्ये केळीच्या झाडाचे खोड, गोमूत्र, शेण आणि अनेक गोष्टींचा उपयोग केला जातो. याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर पूर्वीताईंना जी मशिनरी मिळाली त्याबरोबर टँकही दिले गेले. ते सगळे कसे वापरायचे आणि फर्टिलायझरचे उत्पादन कसे सुरू करायचे हे त्यांनी स्थानिक व्यक्तींना शिकवले. आता तिथे 8 माणसे काम करतात. नवसारीची जी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आहे त्यांनी या फर्टिलायझरचे पेटंटही घेतले आहे. त्यामुळे या गोष्टीवर काम करणे पूर्वीताईंनी सहज सुरू केले. पूर्वीताईंची सर्वच उत्पादने मध्य प्रदेशात तयार केली जातात. एक आहे केळीच्या झाडांपासून रेषे काढणे. दुसरे म्हणजे या रेषांचा उपयोग करून वस्तू बनवणे. आणि तिसरे आहे उरलेल्या लगद्यातील रस वेगळा करून त्याचा वापर फर्टिलायझर्स बनवण्यासाठी करणे. हँडीक्राफ्ट वस्तू बनवण्याचे प्रशिक्षणही पूर्वीताईंची कंपनीच देते. सध्या त्यांच्याकडे शासकीय योजनेतून 30 महिलांचे प्रशिक्षण चालू आहे. पुढे या महिला पूर्वीताईंच्या मंगलम कल्पतरू इंडस्ट्रीमध्येच रोजगारासाठी काम करतील. आत्ता असणाऱ्या 70 आणि नवीन 30 अशी 100 महिलांची टीम मंगलम कल्पतरू इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत असेल. या सर्व कंपनीज बऱ्हाणपूर, जैनाबाद, नेफानगर या ठिकाणी कार्य करीत आहेत. पूर्वीताई मधून तेथे जाऊन येतात. पण आजकाल बहुतेक काम मुंबईत राहून ऑनलाईन करणेही शक्य झाले आहे, असे पूर्वीताई सांगतात. असा हा वृक्षवल्लीला संजीवन देणारा व्यवसाय खरोखरीच नाविन्यपूर्ण आहे, नाही का? पूर्वी शहा 99 20 07 95 55. लेखन सौ शैला गोखले. शास्त्रीय दृष्टीने चविष्ट पदार्थांची निर्मिती. कोविडच्या लॉकडाऊनमध्ये प्रत्येक घरात अनेक प्रकारचे पदार्थ बनविण्याची चढाओढच लागली होती जणू. त्यातही केक आणि कुकीज हा प्रत्येकाच्याच डाव्या हाताचा मळ होऊन गेला होता. या शब्दातून वेगवेगळ्या पदार्थांना एकत्र आणून नवीनच पदार्थ बनवायचा, त्याची चव थोडी परदेशी चवीची आणि थोडी इंडियन, यातून नव्याची निर्मिती. त्यामुळे हॉटेल मॅनेजमेंट शिकलेले किंवा होम सायन्स शिकलेले
फूड प्रोडक्ट डेव्हलप करण्यामध्ये सहज काम करू शकतात असंच वाटत असतं. पण आपला हा फार मोठा गैरसमज आहे हे आपण माहीत करून घ्यायला हवं, नाही का? प्रोडक्ट डेव्हलपमेंट हा फूड प्रोसेसिंगमधलाच एक भाग. अर्थात फूड प्रोसेसिंग या शब्दाचा वापरही सर्वसामान्यपणे अगदी ढिसाळ प्रकारे केला जातो. आता अनेक ठिकाणी फूड प्रोसेसिंगवर प्रशिक्षण कार्यक्रम घेतले जातात, पण त्यामध्ये लोणची, मसाले, टिकाऊ सरबतं अशा गोष्टी शिकवल्या जातात. पण खरं तर फूड प्रोसेसिंग आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट यासंबंधी आपण जाणून घेऊया भाग्यश्री म्हात्रे यांच्याकडून. त्या स्वतः फूड टेक्नॉलॉजीमध्ये बीटेक आहेत. शिक्षण झाल्यानंतर आशियातल्या सर्वात मोठ्या फूड प्रोसेसिंग कंपनीत त्यांनी नोकरी केली. नोकरी सोडल्यानंतर पुण्यामध्ये मिटकॉनमध्ये कन्सल्टंट म्हणूनही काम केलं. इथे काम करत असताना फूड प्रोसेसिंगमध्ये व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी प्रशिक्षण घेतलं. त्यांना येणाऱ्या अडचणींमध्ये किंवा व्यवसाय व्याप वाढत असताना आपल्या मालाचा दर्जा आणि इतर गोष्टींनी बाजारात टिकून राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी अशा अनेक गोष्टींचं मार्गदर्शन भाग्यश्री ताईंनी केलं. मुळात त्या ज्या कंपनीत नोकरी करत होत्या तिथेही त्यांना वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि ही गोष्ट त्यांना स्वतःची कंपनी सुरू करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरली असंच म्हणावं लागेल. नोकरी करत असल्यापासून भाग्यश्री ताईंना स्वतःचे स्वतंत्र काहीतरी करायचं होतं. मग 2019मध्ये त्यांनी आपली कंपनी चालू केली. त्यांचं काम लॉकडाऊनमध्येही चालूच होतं. त्यामुळे भाग्यश्री ताईंच्या कंपनीची सुरुवात करण्याकरिता पार्श्वभूमी तयार झाली होती. त्यांचं स्वतःचं नेटवर्कही खूप मोठं आहे. त्यामुळे हळूहळू प्रोजेक्ट मिळत गेले, काम वाढत गेलं. मग त्यांनी आपली अशी टीम तयार केली. त्यांच्यासोबत 5 फूड टेक्नॉलॉजिस्ट आहेत. त्यांच्या मदतीची ज्यांना गरज आहे अशा अगदी नवीन उद्योग चालू करणाऱ्यांना सर्वतोपरी त्या मदत करतात. त्यांच्या कंपनीचं नाव आहे फूड मॉक कन्सल्टंट. एखादा अगदीच नवीन कल्पना घेऊन जर व्यावसायिक त्यांच्याकडे मदतीसाठी गेला तर मग त्याची जी नवीन कल्पना असेल त्या कल्पनेतून आपण कसं काय इथपासून त्यांना हा पदार्थ बनवताना कोणती पद्धत, कोणते घटक वापरावे लागतील, त्या पदार्थाला किती दिवस, महिने टिकण्यासाठी काय करावं लागेल, त्यांना हा व्यवसाय सुरू करताना कोणते परवाने घ्यावे लागतील हे सांगतात. परवाने काढण्यासाठी कुठे मदत मिळेल याची माहितीही त्या देतात. त्यांच्या नेटवर्कमध्ये त्या उद्योगासाठी ज्या गोष्टी लागतात, उदाहरणार्थ पॅकेजिंग मटेरियल, लोगो बनवणं किंवा इतर शासकीय मदत, हे सर्व करणारे व्यावसायिक आहेत. या गोष्टीमुळे भाग्यश्रीताई त्या नवीन व्यावसायिकांची जणू पाठराखणच करतात असंच म्हणायला हवं. जो व्यवसाय करणार त्यासाठी कोणत्या प्रकारच्या लोकांपर्यंत तो पोहोचायला पाहिजे याचा अभ्यासही भाग्यश्रीताई आणि त्यांचे सहकारी करतात. त्यांची कंपनी जशी स्टार्टअप्सना सुरुवातीपासून शेवटपर्यंत मदत करते, तशीच काही त्या व्यतिरिक्त मदत हवी असेल तर त्यांच्या नेटवर्कमधील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मार्गही सांगतात. फूड मॉक कन्सल्टंट फक्त नवीन लोकांसाठीच मदत करते असे नाही, तर ज्या स्वतःची प्रस्थापित व्यवस्थापने आहेत, म्हणजे ज्या लोकांना माहीत असलेल्या मोठ्या कंपन्या आहेत पण त्यांना एखादा वेगळा पदार्थ बनवायचा असेल आणि त्यामध्ये मदत हवी असेल तर तशीही करतात. त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांचं प्रशिक्षण करतात. त्यांनी तयार केलेला प्रोडक्ट प्रत्यक्ष कसा बनवायचा त्याचं प्रशिक्षण देतात. त्यांनी तयार केलेला प्रोडक्ट प्रत्यक्ष त्याचं उत्पादन करताना काय खबरदारी घ्यायला पाहिजे आणि तो कसा तयार झाला पाहिजे हे सुद्धा त्यांच्याकडे जाऊन करून देतात. त्यांची कंपनी अल्कोहोल नसलेली पेय, रेडी टू ईट, रेडी टू कुक, चॉकलेट्स अशा सर्व प्रकारच्या खाण्याच्या वस्तूंसोबत काम करतं. मुळात आपल्याकडे खाद्यपदार्थ बनवणारे ते विकणारे खूप आहेत, पण त्या टेक्नॉलॉजीचा भाग कसा असायला पाहिजे हे माहीत असणारे सजग उत्पादक वर्ग नाहीच आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भाग्यश्रीताई स्वतः भीमथडीसारख्या प्रदर्शनात मुद्दाम जातात. तिथे बहुतांश बचत गटाचे स्टॉल असतात. मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असते. त्या महिलांना त्या पदार्थामागचं टेक्निक विचारतात, पण कुणालाच काहीच माहीत नसतं. तिथे पदार्थाच्या वेष्टनावर काय काय असावं हेही कोणी लक्षात घेत नाही. हे सगळं बघून या विषयात करण्यासारखं खूप काही आहे असंच त्यांना वाटत राहतं. एकतर भाग्यश्रीताई जी पाहिजे ती मदत, जसं कुणाला मास मीडियाचा वापर जाहिरातीसाठी कसा करावा किंवा वेस्टर्न कोणत्या प्रकारचं असावं ज्यामुळे त्या पदार्थाचं शेल्फ लाईफ वाढेल, अशा छोट्या छोट्या गोष्टींचीही मदत करतात. भाग्यश्रीताईंनी आत्तापर्यंत महाराष्ट्राबाहेर अनेकांना मदत केली आहे. त्यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक यांचा समावेश आहे. त्यांची स्वतःची कंपनी पुण्याजवळच आहे. त्यांना प्रयोगशाळेसोबतच स्वयंपाकघराचीही गरज असते.
त्यामुळे मोठी जागा असणंच आवश्यक आहे. शिवाय त्याच भागात राहत असल्यानं प्रवासात वेळ जात नाही, हेही महत्त्वाचं. आपण एखादा पदार्थ 5 ते 10 रुपयांपासून घेतो, खातो आणि पटकन मोकळे होतो. त्या पाठीमागे इतकी व्यावसायिक दृष्टीने मेहनत असते असं कधीच लक्षात येत नाही. पण असा सर्वंकष विचार केलेल्या गोष्टीतून येणारा फायदा सुरुवातीला कमी वाटला तरी तो दीर्घकाळापर्यंत सहजपणे मिळवता येतो, हे व्यावसायिकांना लक्षात घ्यायला हवं. भाग्यश्री म्हात्रे, 89 99 19 94 18. लेखन सौ शैला गोखले. आवड आणि सवड, व्यवसायाची सुरुवात. फार पूर्वीपासूनच महिलांना सणवार आले की आपली कला दाखवावी अशी स्फूर्ती येतेच. किंवा पूर्वीच्या काळी मुलींना शाळेला सुट्टी असली की काहीतरी विणकाम, भरतकाम किंवा मण्यांच्या वस्तू बनवणे असे शिकायला आई किंवा आजी पाठीस लागत असत. शिवाय या कला त्यावेळी आर्ट अँड क्राफ्ट अशा नावाखाली कला वर्गात जाऊन बसल्या नव्हत्या. प्रत्येक घराघरातल्या महिलांना शिवणकामासहित काही ना काही कलाकुसर येतच असे. तशाच प्रकारे साक्षीताई म्हणजेच साक्षी गुजर, ज्या दीप क्रिएशन मधील बहुतांश वस्तूंच्या निर्मात्या आहेत, त्यांना हा छंद आहे. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दिवे तयार करणे म्हणजे काचेचे दिवे घेऊन वेगळ्या स्वरूपात ते लोकांपुढे मांडण्याची कला अंगभूत अवगत होती. त्यासोबतच वेगवेगळी तोरणे, हार करणे याचीही आवड होती. त्या घरच्या हळदी कुंकवाला येणाऱ्या महिलांना देण्यासाठी अशाच गोष्टी तयार करून देत असत. त्यांचे कौतुकही होत होते. त्याचबरोबर त्यांच्या मित्रमंडळीत, नातेवाईकात काही समारंभ असेल तर ते लोक साक्षीताईंना ऑर्डर देत असत. पण याला व्यवसायाचं स्वरूप नव्हतं. एखाद्या वेळी जास्त वस्तू बनवायच्या असतील तर त्यांची बहीण त्यांना मदत करते. पण 2012 पर्यंत हे सगळं अगदी घरगुती स्वरूपातच होतं. फार तर अंबरनाथमध्ये विक्री होत होती. पण त्यानंतर मात्र या कलेच्या आवडीला साक्षीताईंनी व्यवसायाचं रूप द्यायला सुरुवात केली. काही थोडं प्रशिक्षणही घेतलं. पण अजून मोठं व्हायचं तर अंबरनाथच्या बाहेर पडणं आवश्यक होतं. त्यावेळी साक्षीताई वर्षभरात 2-3 ठिकाणी प्रदर्शनं ठाणा, बदलापूर अशा ठिकाणी करत होत्या. पण तिथूनही मुंबईत त्यांनी यायला पाहिजे हे त्यांच्या मिस्टरांनी त्यांना समजावून सांगितलं. सुरुवातीला लागणारं आर्थिक पाठबळही त्यांनीच दिलं आणि त्यांना सक्षमतेनं ग्राहकांसमोर उभं राहण्याची ताकदही दिली. त्यांचे माहेरचे नाव दीपा विचारे आणि व्यवसायाची सुरुवात तर दिवे बनवण्यापासून झाली. म्हणून त्यांचे व्यवसायाचे नाव झाले दीप क्रिएशन. यावर्षी त्यांनी दादरमध्ये प्रदर्शनात भाग घेतला. विक्री तर झालीच, पण अनेकांपर्यंत नाव पोहोचलं. प्रदर्शनानंतर नवरात्रीसाठी काही गोष्टींची विचारणा येऊ लागली. कारण आता त्यांची कला दिवे, तोरण इतकीच मर्यादित नाही, तर गणपती आणि नवरात्रांसाठी डेकोरेशनही त्या करून देतात, हेही लोकांना माहिती झाले आहे. पण अजून त्यांच्या मदतीला विशेष कोणी नसल्याने मोठ्या ऑर्डर्सची थोडी भीती वाटते. पण हा मानसिक दृष्ट्या सबळ होण्याचा आधार त्यांना आम्ही उद्योगिनी देत आहे. आम्ही उद्योगिनीची टॅगलाईनच आहे, जिद्द तुमची, साथ आमची. त्यामुळे आता साक्षीताईंचा व्यवसायाचा पसारा वाढतच जाणार आहे हे नक्कीच. त्यात अजून एक जमेची बाजू म्हणजे त्यांचा मुलगाही आपला अभ्यास सांभाळून त्यांना मदत करू लागला आहे. तेव्हा स्वप्नही मोठी पाहत जावे आणि ती सत्यात आणण्यासाठी
परिश्रमही करावे आणि तेच साक्षीताई करू लागलेले आहेत. साक्षी गुजर 95 45 66 83 66. लेखन सौ शैला गोखले. घर जैसी चाय अगर झट से बन जाए, जब मन चाहे मसाला हो जाए, जब दिल इलायची चाहे इलायची चली आए, और जब ठंड की बात हो झट से मिल जाए अदरक का साथ, कहीं भी कभी भी आसानी से बन जाए. तो बस अब खोलो, मिलाओ, पी लो. मसाला, इलायची, अदरक, लेमन ग्रास, केसर, एक्सप्रेस, जो चाहो. तभी तो कहते हैं गिरनार, माय चाय माय टाइम.